सगळेजण म्हणतात की माझ्या पायाला भोवरा आहे. आय एम इन दॅट सेम फेज. त्याच्यात वेगवेगळ्या भाज्या येतात, काय काय येतं. म्हणजे मी तेवढं वांग कधी घरी पण खात नाही, तेवढं तिकडे खाल्लंय. इफ यू वर टू टेल अस अ क्रेझी फॅक्ट, तैवानमध्ये झालं की काय खाल्लं मला अजूनही माहित नाही, पण पुढच्या दिवशी काम नाही करता आलं. Where do you see this going? Say 5 years down the line, काय आयडेंटिटी असली पाहिजे इंडियाची when it comes to just the food? Food is a great window into the culture of a country. पुणेरी स्ट्रीट फूड हे कोकणात भाताचं प्रमाण जास्त आहे. घरात खानदेशात गेलात तर तिकडे भात तेवढा नाही खाल्ला जातो, तिकडे तिखट जास्त खाल्लं जातं. तेच तुम्ही समजा आसाममध्ये गेलात तर वेगळं आहे, कर्नाटकात गेलात तर वेगळं आहे. आय वॉन्ट टू डाइव्ह इन टू युअर पर्सनल ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस. मुलांबरोबरची सुट्टी कशी असावी आणि मुलं नसताना एक सुट्टी कशी घ्यायची. सो द सूनर वी एनेबल अवर किड्स टू ट्रॅव्हल, बी इंडिपेंडेंट, मेक डिसिजन्स, एम्ब्रेस डिफरंट कल्चर्स, द बेटर दे आर ॲज ग्लोबल सिटिझन्स. आणि पण त्याच्यावर बसल्यानंतर तुम्ही जी स्टॅबिलिटी जाणवते तुम्हाला, ती आय हॅव नेव्हर एक्सपिरियन्स इन एनी अदर प्लेन टिल डेट. रूट 66 एक्झॅक्टली काय? इफ आय एम डुईंग अ सोलो ट्रिप, माझे पिट स्टॉप्स खूप महत्वाचे आहेत. ही जर्मनीतली क्रिसमस मार्केट्स असतात, की वाईनाक मार्क्स म्हणतात त्यांना. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. त्या सुट्टीत किती रुपये खर्च करायचे आणि काय एक्सपिरियन्स घ्यायचा त्याचं एक डेफिनेशन कुठेतरी मी बघतो. मला स्वतःला विमानांची आवड आहे. This podcast will go on for a long time now, असं मी म्हणेन. हाय एव्हरीवन, वेलकम टू आवर पॉडकास्ट अराउंड द वर्ल्ड. आज आपल्याबरोबर आहेत इंद्रनील चित्रे. नाउ इंद्रनील हॅज बीन पार्ट ऑफ द चित्रे बंधू बिझनेस फॉर मोर दॅन अ डेकेड नाव. अँड जर आपण बघितलं तर अ ब्रँड दॅट वॉज अ स्टोर, सुपर पॉप्युलर स्टोर इन पुणे, हॅज टुडे गॉन ग्लोबल. इट इज प्रेझेंट इन मोर दॅन 35 कंट्रीज. इंद्रनील, प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग. बट ऑफकोर्स तुझे पॉडकास्ट बघितले, तुझं सोशल मीडिया बघितलं, सगळ्यांना असं वाटतं की युअर अ हार्डकोर सुपर फास्ट बिझनेसमॅन टेकिंग ऑफ थिंग्स वन आफ्टर दी अदर. पण आज ह्या पॉडकास्टवर आम्हाला इंद्रनील द ट्रॅव्हलर ह्या पर्सनॅलिटीला जाणून घ्यायचं आहे. सो जर तुला स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर तू कसं देशील? माझ्या आईच्या बोलण्यातनं किंवा माझ्या नातेवाईकांच्या बोलण्यातनं बघायला गेलं तर सगळेजण म्हणतात की माझ्या पायाला भोवरा आहे. म्हणजे काय की मी सारखा फिरतच असतो आणि त्या दृष्टीने कुठेतरी आय हॅव ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम morphed my personality to be like a sponge. त्याच्यामुळे wherever I travel, I soak in the culture, I soak in the heritage, I soak in the ideologies around it, आणि ऑफकोर्स फूड. तर त्या दृष्टीने मला ट्रॅव्हल हा माझ्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा घटक आहे आणि दॅट कीप्स मी गोईंग ऑल द टाईम. तर त्यामुळे आय थिंक लर्नर फॉर लाईफ आणि ट्रॅव्हलर फॉर लाईफ असं दोन्ही माझं इंट्रोडक्शन होऊ शकतं. ऑसम. सो आजच्या एपिसोडमध्ये आय जस्ट डबल क्लिक ऑन मेनी ऑफ दीज थिंग्स आणि जाणून घेऊया where you have traveled and where you want to travel. You just mentioned ki work enables you to travel a lot, and I think atta you were in London a couple of days ago. What was that trip about? So UK हे आमच्या दृष्टीने एक खूप मोठं मार्केट आहे आणि तिथे आमचा एक कंट्री पार्टनर्स आहेत की जे आम्हाला एक मल्टी चॅनल बिझनेस तिकडे रन करायला मदत करतात. म्हणजे आज आपल्या कलोनियल पास्टमुळे UK आणि इंडियाचं मायग्रेशन हे सिमलेसली गेले फॉर ओव्हर अ सेंचुरी होत आलेलं आहे आणि त्यामुळे तिथलं इंडियन प्रॉडक्टची मार्केट मॅच्युरिटी खूप चांगली आहे आणि ॲक्सेप्टन्स ऑफ इंडियन प्रॉडक्ट बियॉन्ड इंडियन कन्झ्युमर बेस इज ऑल्सो व्हेरी गुड. तर त्यामुळे आम्ही तिथे आत्ता बघतोय की फक्त इंडियन स्टोअर्सच नाही किंवा ई कॉमर्स आणि स्ट्रॅटेजिक टायप्सच नाही, तर आम्ही तिथल्या सुपर मार्केट्समध्ये कसं रिटेल करू शकू ह्याच्यावरती आमचा प्रयत्न चालला आहे. अँड are all of the products that Chitre Bandhu sells available in the UK supermarket? So UK सुपरमार्केटमध्ये आता आमचे लिमिटेड प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि इंडिया युकेचा रिसेंटली एक फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला की ज्याच्यातनं काही प्रोडक्ट्सना आता आम्हाला तिकडे एक्सपोर्ट करण्याकरता देर आर अ लॉट मोर फ्रीडम आणि काही प्रोडक्ट्सना रेस्ट्रिक्शन आहे की जे आम्हाला तिकडे आता कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायला लागणार आहे. तर त्यामुळे सेटिंग दॅट अप इज वेअर वी आर वर्किंग इन टू वेअर नेक्स्ट इयर वी वॉन्ट टू मेक इवन मोर प्रोडक्ट्स अवेलेबल देअर. सो आय वॉज देअर फॉर दॅट सेम रिझन. अँड देन विल दिस बी द फर्स्ट टाइम की say your manufacturing facilities आजपर्यंत इंडियामध्येच होते, so will this be the first time that you'll be setting something up outside of India? Yes. So आमचा एक कुठेतरी इंटरनल आता फोकस आहे की वी वॉन्ट टू हॅव आवर रेव्हेन्यू बिल्ट आउट ऑफ इंडिया टू बी इक्विव्हॅलंट टू आवर इंडिया रेव्हेन्यू इन बाय द एंड ऑफ दिस डिकेड. तर ते जर करायचं असेल तर या ओव्हरऑल ग्लोबल मॅक्रो इकॉनॉमिक चॅलेंजेस आपण जे पाहतोय तर त्याच्यात काही
डिसेंट्रलायझेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग गरजेचं असणार आहे. करेक्ट. आणि आता आम्ही आमच्या सिस्टम्स बद्दल तेवढं कॉन्फिडंट आहोत की जिकडे आम्ही आज कुठल्याही देशात गेलो तरी त्या प्रोसेसेस फॉलो केल्या तर तो आउटपुट आम्ही देऊ शकतो. त्यामुळे रेप्लिकेटिंग दॅट इज वेअर वी वॉन्ट टू बी, वेअर वी आर अ known, or rather we want to be known as a Indian food multinational in the years to come. सो जर आपण विचार केला, वेअर डज दिस नीड कम फ्रॉम की ओके नाव वी हॅव टू गेट आउटसाइड ऑफ इंडिया? कारण जर आपण बघितलं, यू आर व्हेरी पॉप्युलर इन इंडिया, यू आर सुपर पॉप्युलर इन पुणे, टू द पॉईंट की आम्ही जेव्हा पुण्याचं पहिल्यांदा ऑफिस विना वर्ल्डचं इनॉग्युरेट केलं होतं 2013 मध्ये, दॅट टाइम आमचे जे पुणे इन्चार्ज आहेत संदीप जोशी, संदीपने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही त्याला विचारलं 1 ते 4 मध्ये बुकिंग का नाही येत, आणि त्याची स्टेटमेंट होती की 1 ते 4 मध्ये चित्रे पण बंद असतात, पुणे पण बंद असतं आणि म्हणून बुकिंग नाही येत. बट टुडे वेन वी लुक ॲट इट अबाउट से 12 years ऑन, 1 ते 4 मध्ये बुकिंग पण येतं, चित्रेबंधू चालू असतं, अँड एव्हरीथिंग हॅपन. सो ऑफकोर्स यू आर सुपर पॉप्युलर in Pune, in Mumbai and everywhere, right? But is that because you end up traveling so much that you want to expand into new countries? Where does that need come from? It's a great question. And sometimes even our internal management ask me that, are you obsessed on selling outside because you get to travel? तर कधी कधी आय हॅव टू आस्क माय सेल्फ की बरोबर आहे का चुकीचं आहे. करेक्ट. पण मला काय वाटतं की बियॉन्ड द फॅक्ट दॅट वी ऑल गेट टू ट्रॅव्हल बिकॉज ऑफ इट, food is a great window into the culture of a country. Yeah. आणि आय कम विथ द फर्म बिलीफ दॅट आज इटलीची आयडेंटिटी पिझ्झा आणि पास्ता बरोबर झालेली आहे, किंवा फ्रेंच आयडेंटिटी ही क्रोसॉ किंवा मॅक्रॉन्स बरोबर झालेली आहे. आज कोरियन फूड सगळीकडे चाललेलं आहे. तर तसं इंडिया हॅज दिस ॲबिलिटी वेअर आवर फूड कॅन बी अ ग्रेट सॉफ्ट पॉवर फॉर एनेबलिंग डिप्लोमसी अँड गेटिंग द वर्ल्ड टू सी वॉट आवर कल्चर इज. आणि जेव्हा आपण एक मोर कनेक्टेड वर्ल्डमध्ये जगतोय तर तेव्हा कस्टमर बेस हा फक्त 150 crore इंडियन्स कशाला ठेवायचं, तर वेन वी हॅव अ 750 crore पॉप्युलेशन इन द वर्ल्ड, आय थिंक वी शुड बी एबल टू फीड एव्हरीबडी दॅट इज देअर and make sure that we add joy to their occasion, which is our motto as a company. That's where we are focusing on. That is an amazing point, Karan, and I would definitely like to dissect it. Karan, you mentioned that Korean food, Thai food, as वेगवेगळे cuisines आपल्याला दिसतात, but in many ways Indian cuisine has been tagged as a chicken tikka masala, a butter chicken and a biryani, right? So where do you see this going? Say 5 years down the line, काय identity असली पाहिजे इंडियाची when it comes to just the food? Because you mentioned that food could be our next superpower, right? So मला काय वाटतं की कल्चरलीच आपल्या देशाची जी काय ओव्हरऑल डिझाईन आहे ते एक्स्ट्रीमली होमोजिनियस नाही तर हायली लोकलाइज्ड आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपलं फूड कन्झम्पशन हे टेम्पल इकॉनॉमीवरती चालतं, की जिकडे त्या भागात त्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्याच्या अराउंड तिथे अवेलेबल असलेल्या गोष्टींवरती भरपूर वेळा सेलिब्रेटरी फूड बनवलं जातं. करेक्ट. म्हणजे कोकणात भाताचं प्रमाण जास्त आहे, कारण खानदेशात गेलात तर तिकडे भात तेवढा नाही खाल्ला जात, तिकडे तिखट जास्त खाल्लं जातं. तेच तुम्ही समजा आसाममध्ये गेलात तर वेगळं आहे, कर्नाटकात गेलात तर वेगळं आहे. तर त्यामुळे आज या पद्धतीची डायव्हर्सिटी आपल्याला प्रोजेक्ट करता यायला पाहिजे. तिथे कुठेतरी आपण इंटरनली खूप कन्झ्युम्ड आहोत, बाहेर दाखवत नाही असं मला वाटतं. तर ते एनेबल करायची एक यंत्रणा आपण उभी करू शकलो तर मला असं वाटतं की इट इज नॉट सिम्पली अबाउट वन ब्रँड बिंग बिगर, बट इट इज अबाउट हाऊ मेनी ऑफ द इंडिजिनियस ब्रँड्स कॅन शोकेस इंडियन कल्चर आउटसाइड अँड एनेबल अ मेकॅनिझम फॉर पीपल टू अंडरस्टँड अस ॲज अ कल्चर. तर त्यामुळे तिथे कुठेतरी त्याच्यातनं चांगलं काहीतरी होईल असं मला वाटतं. आणि म्हणतात ना तसं की वे टू अ पर्सन्स हार्ट इज थ्रू द स्टमक, तर दॅट इज व्हॉट वी वॉन्ट टू ट्राय अँड डू. अँड इन मेनी वेज युअर प्रोडक्ट पोर्टफोलिओ ऑल्सो काइंड ऑफ शोज दॅट ना. म्हणजे आज जर आपण बघितलं, यू मेन्शन टू मी की ऑस्ट्रेलियाची एक सुपर मार्केट चेन कोल्स म्हणून आहे, अँड आय हॅव लिव्ड इन ऑस्ट्रेलिया फॉर 4 years. आय रिमेंबर की एव्हरी सॅटर्डे मी कोल्समध्ये जायचो. नाव द गुलाब जामुन्स दॅट यू हॅव आर ऑन दॅट सुपर मार्केट चेन, अँड that was quite evident just because of Sachin Tendulkar. ती स्टोरी मला खूप आवडली होती. वुड यू लाईक टू टेल अस अबाउट दॅट? सो अगेन सेम, म्हणजे आता कोल्ससारखी चेन आहे तर तिकडे भारताचं एक कौतुकास्पद गोष्ट काय की आज जी भारतीय लोक परदेशात इमिग्रेट होऊन जातात ती भरपूर वेळा डबल इन्कम हाऊसहोल्ड्स असतात, हायली एज्युकेटेड हाऊसहोल्ड्स असतात, आणि दे एंड अप क्रिएटिंग अ डिस्टिंक्ट प्लेस फॉर देमसेल्व्स इन सोसायटी. आणि युजली इंडियन पॉप्युलेशन हे हाय अर्निंग डबल इन्कम पॉप्युलेशन असतं की जे बरेचदा
चांगल्या जॉब्समध्ये असतात. करेक्ट. त्याच्यामुळे त्यांचा शेअर ऑफ वॉलेट इनसाइड सुपर मार्केट्स वाढत चाललेला आहे. आणि जसं जसं आपण पाहतोय की आता सगळीकडे जे काही अनसर्टन्टी परदेशात चालू आहे, लोकल पॉप्युलेशन इज अनेबल टू कीप अप विथ द वे द इकॉनॉमी इज ग्रोईंग. तर त्याच्यामुळे नॉन एथनिक पॉप्युलेशन इज नाव डॉमिनेटिंग हाऊ सुपर मार्केट्स रन. आणि त्यांना नीट अट्रॅक्ट करण्याकरता त्या सुपर मार्केट्सच्या बायर्सना त्यांच्या वेगवेगळ्या येणाऱ्या एथनिसिटीजचे प्रोडक्ट्स ठेवणं आवश्यक होत चाललं. सो तसाच तिथला एक गोरा माणूस होता की जो ते ऑर्डर करत होता, आणि आमचाही तिकडचा सेल्सचा माणूस जो होता तो तिकडचा एक एथनिक ऑस्ट्रेलियन होता. त्याच्यामुळे ऑल दे स्पोक वॉज क्रिकेट, आणि क्रिकेटवरनं अरे सचिन आहे हे आहे असं करून ते कुठेतरी सुरू झालं. आणि आज एक आमच्या दृष्टीने खूप मोठे स्ट्रॅटेजिक बायर ते आहेत. ओके. तर त्यामुळे भरपूर वेळा बरेच जे फॅसेट्स आपल्या देशातले आहेत ते एनेबल करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पण व्यवसाय करू शकतो असं मला वाटतं. Okay, that's awesome. So now I want to dive into your personal travel experiences. Karan, from whatever you have said, असं दिसतंय की a lot of what happens in the current Chitre Bandhu product portfolio is driven by what you have experienced outside. What you feel Indian food should be experienced by people outside वगैरे. So when you end up traveling, I know you're a big foodie, right? So, and on many of the podcasts I've heard ki, you know, you have a research team that is looking at new products, and there is the binge bar that you have now. There are multiple products that are related to millets and he sagla. So does a lot of this research also come from your travel ki okay जर ह्या कंट्री मध्ये असं करत असतील तर we should also try it out? सो आय थिंक मी असं म्हणेन की नॉट जस्ट माय रिसर्च पण माय पोझिशन इनसाइड द कंपनी ऑल्सो केम फ्रॉम दॅट. म्हणजे 2016ला आम्ही पॅकेज्ड मिठाई लॉन्च केली. Okay. सो इट्स जस्ट अंडर अ डिकेड. पण 10 वर्षापूर्वी कन्सेप्ट ऑफ बाईंग मिठाई वॉज ऑलवेज अक्रॉस द काउंटर. Yes. की कोणतरी त्या स्टोअरमध्ये जाणार, त्याच्याशी बोलणार, कॉन्व्हर्सेशन करणार आणि प्रोडक्ट घेणार. सो तेव्हा काही मोजके ब्रँड होते भारतात की हू थॉट की आपण हे पॅकेज करून वाय डोंट वी रीच द कन्झ्युमर इन्स्टेड ऑफ द कन्झ्युमर कमिंग टू अस. कारण तेव्हा क्विक कॉमर्स नव्हतं, ई कॉमर्स नव्हतं, मार्केट प्लेसेस फक्त जस्ट होत्या. आणि आय थिंक दॅट आयडिया ब्लूम्ड व्हेरी वेल. इट वर्क व्हेरी वेल फॉर अस. आणि कोविडमध्ये आम्ही पाहिलं की पॅकेजिंगवरचं एम्फसिस इतका वाढला की द प्रोडक्ट फ्लू ऑफ फास्टर देन वी एव्हर इमॅजिन्ड इट टू बी. आणि ही सगळी आयडिया कुठनं आली तर परदेशात राहून आली की जिकडे युरोपमध्ये मी सुपर मार्केटमध्ये ते 7 दिवसाचे 7 डेझर्टचे सिंगल सर्व कप्स मिळायचे आणि एकटा राहायचो. तर ते घेऊन यायचो आणि रोज एक काहीतरी खायचो. तर म्हटलं हेच पुढच्या काळात भारतीय खाऊ शकतील का ह्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्यात आम्ही चुकलो पण काही ठिकाणी, कारण सिंगल सर्व हे भारतात पॉप्युलर झालंच नाही. कारण की आपण अजूनही जरी न्यूक्लिअर फॅमिली असल्या तरी फॅमिली युनिट म्हणून आपण अजूनही आज खूप सोशली फंक्शन करतो कम्पेअर्ड टू वेस्टर्न सोसायटीज फॉर एक्झाम्पल. पण पॅकेज मिठाई इज नाव अ बिग शेअर ऑफ हाऊ वी डू बिझनेस आणि ऍक्च्युली रीच डिफरंट जॉग्रफीज इनसाइड द कंट्री ॲज वेल एज आउटसाइड द कंट्री. इफ यू टॉक अबाउट सिंगल सर्व म्हणजे संडेला तुम्ही एक काहीतरी आयटम असणार. सो फ्रॉम युअर प्रोडक्ट पोर्टफोलिओ लेट्स अज्युम संडेला तुम्ही गुलाबजाम खाल्ला, दुसऱ्या दिवशी आपला लाडू असेल, तिसऱ्या दिवशी अजून काहीतरी असेल. सो दॅट यू थिंक डज नॉट वर्क इन इंडिया येट? इट्स नॉट येट वर्किंग. आणि माय बिलीफ इज दॅट इट विल वर्क बाय द एंड ऑफ दिस डिकेड इवन बेटर. कारण की ज्या पद्धतीने अर्बनायझेशन एक्सपेक्टेड आहे की वेअर वी आर एक्सपेक्टिंग 68% ऑफ इंडियन्स टू बी इन अर्बन सिटीज, ट्रॅव्हल इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. सगळ्यांना घर बसल्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे मग चॉईस एनेबल करायची वेळ जेव्हा येईल तर तेव्हा हे सिंगल सर्व पॅकेट्स वाढतील असं माझा अंदाज आहे. सो दॅट्स वाय टुडे वी हॅव द बॉक्स जिथे आपल्याला मोदकाचे लाडू असतात आणि हे असतात. अँड आता सगळं 200 ग्रॅम्स 500 ग्रॅम्स हे फॅमिली सर्विंग साईजने आहे. ते सिंग्युलर सर्विंगला अजून काही दिवसात जाईल. सो गणपतीमध्ये दॅट वुड बी युअर मोस्ट पॉप्युलर आयटम वुड यू से? द मोदक दॅट आर देअर? येस. आणि इफ यू वर टू टेल अस अ क्रेझी फॅक्ट की गणपतीच्या दिवशी किती मोदक असे सेल झाले असतील की मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी, व्हॉट वुड इट दॅट बी? सो जस्ट अंदाज द्यायचा गेला तर मोदकात 2 प्रकार आहेत की एक जे फॉर्म्ड डोचे मोदक असतात ते आणि दुसरे स्टीम्ड असतात ते. तर माझ्यामध्ये ओपनिंग डेला आमची इन्व्हेंटरी काही लाखांमध्ये असेल. ओके. आणि ती दुसऱ्या दिवशी संपलेली असते. सो म्हणजे किती मोदक आपण विकली? तर तासाला बघायला गेलो तर आम्ही साधारण 1 लाखभर मोदक करतो विथ द ऑटोमेशन दॅट वी हॅव. आणि असं प्रोडक्शन आमचं बिकॉज ऑफ ऑटोमेशन आणि पॅकेजिंग एक 30-35 देशांमध्ये पण जातो आणि 1 महिना आधीपासून सुरू असतो. तर त्यामुळे यू कॅन फिगर आउट की किती मोठी लार्ज फिगर एक आम्ही बनवलेली असते. वुड दिस बी वन ऑफ द लार्जेस्ट इन इंडिया? आय थिंक मोदक ॲज अ कॅटेगरी बघायला गेलं तर त्याच्यात आमचा मार्केट शेअर नक्कीच
हाय डबल डिजिट्स मध्ये असेल असं माझा अंदाज आहे. कारण ती क्रिएटरच आम्ही झालो आणि ती क्विक कॉमर्स वरती एनेबल करणारा आम्ही पहिला ब्रँड होतो. म्हणजे गेल्या 4 वर्षात आम्ही पाहिलंय की आमचा व्हॉल्यूम 4 टाइम्स झालाय आणि त्यात अजून 4-5 कॉम्पिटिटर पण आलेत. पण आय थिंक कॅटेगरी जेव्हा वाढते तेव्हा कॉम्पिटिटर येतातच. सो दॅट इज अ साइन की देर इज मोर मार्केट टू बी पेनिट्रेटेड. And then when the world is your playground, of course, the market is big enough for many players to be a part of also. So, of course, you mentioned you went to London. You mentioned that you work takes you places. But with your family, किती travel होतं वर्षात? So I think there have been 2 phases in my family travel. की one was pre-kids and other is post-kids. Okay. आणि I think over the last 2 years we've now sort of devised a mechanism की जिकडे मुलांबरोबरची सुट्टी कशी असावी आणि मुलं नसताना एक सुट्टी कशी घ्यायची. I am in that same phase right now, I would say. Correct. So how do those plans work out? So I think मला एक काय वाटलं की I was fortunate enough where at a very young child I was able to travel with my parents to multiple countries in the world. Yes. आणि त्याच्याने नक्कीच कुठेतरी स्वतःचं एक ओपिनियन आपलं तयार होतं कारण की जगात काय चाललंय याचा कुठेतरी अंदाज असतो. सो द सूनर वी एनेबल अवर किड्स टू ट्रॅव्हल, बी इंडिपेंडेंट, मेक डिसिजन्स, एम्ब्रेस डिफरंट कल्चर्स, द बेटर दे आर ॲज ग्लोबल सिटिझन्स. आणि त्यामुळे त्यांना ट्रॅव्हल करायला लावणं हे कुठेतरी मी आणि माझी बायको वी आर ऑन द सेम पेज इन टर्म्स ऑफ व्हॉट वी वॉन्ट टू डू. सो रिसेंटली आम्ही डेन्मार्कमध्ये होतो आणि एकदम ऑड कंट्री असं बघायला गेलं तर कारण की मुलांच्या दृष्टीने काय होईल. But I think they had the best time there कारण की it was a great mix of outdoors activities आणि some indoor activities as well. Plus तिकडे एक ओल्डेस्ट ॲडव्हेंचर पार्क आहे टिवोली नावाची, जी आम्ही गेलो. सो माझ्या दृष्टीने कुठेतरी ते एक पण दाखवायचं होतं की थिंग्स कॅन एक्झिस्ट फॉर 200 years. सो हाऊ डू वी शोकेस दीज एक्सपिरियन्सेस वेअर वी फोकस विथ द किड्स. आणि आय थिंक ॲज अ कपल वेन वी ट्रॅव्हल वी प्रॉबब्ली नाव फोकस मोर ऑन many different experiences which are at the local level. कारण की आता टुरिस्टी किंवा चेकबॉक्स जी लिस्ट आहे ती फॉर्च्युनेटली वी बीन एबल टू गो पास्ट इट. तर वी रिसेंटली वेंट टू प्रोव्हेन्स, तिकडे एक शाटिव मध्ये वी वर एबल टू स्टे आणि दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स बीइंग इन द फ्रेंच कंट्री साइड. This was the trip without the kids. This was the trip without the kids. So and Denmark was Copenhagen. Denmark was Copenhagen. We stayed in Copenhagen, but then we moved around. Yeah. If generally people ask me ki Neil, what are the top 3 cities you have visited, and I often say Copenhagen is one of them. कारण like you said, Tivoli Gardens, त्याला जर आपण Google Maps वर बघितलं, it is an amusement park, right? But today amusement parks are thought of as Disneyland, they are thought of as Six Flags National Park, Ferrari World in Abu Dhabi. But something like Tivoli Gardens, जिथे तुम्ही जेव्हा आज जाता तिकडे ते फेरिस व्हील आहे, मेरी गोल्ड राउंड आहे, छोटा रोलर कोस्टर आहे, that experience is kind of totally different. So similar to you, are like your kids also into food and everything? Just shaping up. But I think they are far more accomplished in food than I was at their age. Correct. How old are they? Exposure is वाढले. So they are 6.5 and 5.5, 4.5. So soon to be 5. तर त्याच्यामुळे pretty young, पण आता they know what is a sushi किंवा they know what is a burger. Yes. आणि they are quite demanding की काय त्यांना खायचंय किंवा आता I think ते वी ऑल्सो मेक इट अ पॉइंट टू गेट देम टू रिसर्च की तिथे गेलो तर तिकडे काय चांगलं मिळतं. करेक्ट. त्याच्यामुळे त्या दृष्टीने ते एक्सपिरियन्स करायला लावणं इज व्हॉट आय थिंक वी कॅन डू ॲज पेरेंट्स राईट नाव. नो, आय थिंक आय एम ऑल्सो अ स्ट्रॉंग प्रोपोनेंट ऑफ की if you are able to give your kids exposure at a very early age, then they just start seeing the world very differently. म्हणून say my daughter Aya, as she's 16 months old, पण I have like this nerdy thing की मी माझ्या ॲपलच्या आयफोनच्या नोट्स ॲपमध्ये तिचं प्रत्येक फ्लाईट, तिचं प्रत्येक हॉटेल, तिचं प्रत्येक ट्रेन नोट करत असतो. सो शी इज डन 25 फ्लाईट्स, शी इज डन 8 countries and all of that. So that really changes your perspective, right? म्हणजे आय थिंक जस्ट टॉकिंग ऑफ एव्हिएशन, असं मला स्वतःला विमानांची आवड आहे आणि जस्ट व्हेरी क्युरियस अबाउट ऑल ऑफ इट. विल गो ऑन फॉर अ लॉंग टाइम नाव असं मी म्हणेन. पण ती मुलांनाही कुठेतरी आय थिंक क्युरियोसिटी आय वॉज एबल टू बिल्ड इट की आता इन्स्पायर्ड ऑफ बिंग यंग दे आर नाव क्युरियस टू सी किंवा हे कुठलं विमान आहे, ते कुठलं विमान आहे. मग त्यांना ते मध्ये झालं होतं की इंडिगो इज ऑलवेज दिस, काय विस्टारा इज ऑलवेज दिस, काय एअर फ्रान्स, काय एमिरेट्स, काय. तर मग वेगळीकडे वेगळं विमान दिसलं की दे स्टार्ट रिसर्चिंग इन टू इट. तर ते आय थिंक चांगलं होत चाललेलं आहे की त्यांना वी हॅव टॉपिक्स टू टॉक बियॉन्ड बिझनेस किंवा वर्क आणि देन दॅट ऍक्च्युअली गेट्स अस टू रिसर्च टुगेदर. सो मग ही एव्हिएशनची आवड फॉर यू ॲटलीस्ट हाऊ डिड इट जनरेट? Well, I think what I like inherently as a person is speed, velocity.
आणि त्यामुळे ज्या गोष्टी कुठल्याही फास्ट जातात त्याच्याबद्दल फॅसिनेशन कुठेतरी आहे. मग बी इट हाऊ फास्ट वी टेक डिसिजन्स और हाऊ फास्ट वी एक्झिक्यूट बिझनेस आयडियाज, किंवा मग हाऊ फास्ट वी कॅन ट्रॅव्हल, हाऊ फास्ट वी कॅन बी इन डिफरंट प्लेसेस. आणि तिकडे विमानांबद्दल एक फॅसिनेशन होतं, कारण की मी खूप लहान होतो तेव्हा माझे बाबा एकदा कॉन्कॉर्डमध्ये बसले. आणि दॅट वॉज लाईक अ व्हेरी डिफरंट थिंग ॲट दॅट टाइम. आणि माझी मावशी पण US मध्ये राहते, त्याच्यामुळे ती पण ती कॉन्कॉर्डनी यायची. सो मला फॅसिनेशन होतं की मार्क स्पीडनी जाणारं विमान म्हणजे काय. आज जर आपण बघितलं, none of us will ever be able to experience that unless पण पॉसिबली वी कॅन आता, कन्सिडरिंग नाव ते सुपरसॉनिक ट्रॅव्हल इज कमिंग बॅक अगेन असं म्हणतायत तरी. तर हु नोज. पण त्यामुळे त्याच्यातनं सुरुवात झाली. मग असं वाटलं की हे चांगलं आहे. आणि मग ते 2 कार्टून्स होते लहान असताना, की एक म्हणजे सेंच्युरियन्स आणि दुसरं स्वॉट कॅट्स, दोन्ही विमानांबद्दल होत्या. तर त्याच्यामुळे एक अम्बिशन होतं की बाबा वी शुड फ्लाय प्लेन्स. आय थिंक आय सिट इन अ लॉट ऑफ प्लेन्स, नॉट येट फ्लाइंग, but who knows, maybe we'll start flying soon. I seeing on one of the podcasts jithe you mentioned ki you want to get a flying license at some point, right? That is something that I have set as a personal goal. Ki I want to get into recreational flying, but I think right now my time is more needed at the business. Once that is in better order, I think I'll start looking into that. Hopefully in the next 5 years, thanks to the government's initiatives, more landing strips are coming up in India. So getting a flying license also will become easier. म्हणजे माझं पण स्वप्न आहे, but I like planes, not flying as such, but just planes in general. So which is the favorite aircraft, I would ask? Well, so I might be biased here, but currently the best I have flown is a A380. Yeah, give me reasons, because I have my reasons also. But see, I'll say it comes from a place of privilege. But sitting on the upper deck is a very different experience. You don't get to experience the same way in a 747, for example. Correct. कारण की त्याचा तो वेगळ्या पद्धतीने डिझाईन अपर डेक आहे. पण त्याच्यावर बसल्यानंतर तुम्ही जी स्टॅबिलिटी जाणवते तुम्हाला, ती आय हॅव नेव्हर एक्सपिरियन्स इन एनी अदर प्लेन टिल डेट. आणि मग मी इव्हन A350 किंवा ड्रीमलायनर्स मध्ये बसलोय, की जी आत्ताची लेटेस्ट जनरेशन प्लेन्स आहेत. पण आय थिंक केबिन क्वालिटी, नॉईज, इन्सुलेशन सगळ्याच बाबतीत इट इज जस्ट सुपरलेटिव्ह ॲज अ एक्सपिरियन्स. सो दॅट इज समथिंग आय लाईक. पण फॅसिनेटेड स्टील बाय द कॉन्कॉर्ड, आय वुड से. Oh yeah. म्हणजे when you land in London Heathrow, you see one of the Concords that is parked over there, right? The British Airways Concorde. And Concorde, just like to think about it, की आज जर आपण लंडनहून न्यूयॉर्कला जातो, it takes about 6.5 hours, and that plane used to cover that in what? 3 hours. 3 hours or something like that. So that is crazy. But if you compare the Concorde and the A380, keeping them side by side, the Concorde was so loud की मुंबईमध्ये जेव्हा एकदा आलं होतं, काचा फुटल्या होत्या आणि सगळं झालं होतं. Whereas the A380, a marvel of engineering जर आपल्याला म्हणता येईल, that does not make any noise. म्हणजे आवाज आत बसल्यावर येतच नाही. So when you talk about the A380, मग कोणती airlines, because you're talking about upper deck and suddenly I'm diving deep into airlines, aircrafts and all of that, because that's my passion also, you also like. So असे कोणते airlines आहेत that you continuously keep traveling on, because one, their service could be good, the seat is good, because generally I think of flying as not just going from point A to point B. Your trip starts when you board that aircraft, right? So what are some of the airlines, Jay? See, I would say I am been a long-term Emirates loyalist. And that comes with the idea की जेव्हा company was not paying for travel, तेव्हा point management used to become a very important task. त्यामुळे ती क्रेडिट कार्ड सिस्टम, हॉटेल सिस्टम आणि एअरलाईन सिस्टम ही सगळी इंटरलिंक्ड होती, की कुठे कसं वापरायचं की वी गेट टू एक्सपिरियन्स द राईट ट्रॅव्हल. आणि आय थिंक दे हॅव कन्सिस्टंटली डिलिव्हर्ड दॅट. सो दॅट इज वॉट आय लाईक. पण गेल्या काही दिवसात वॉट आय सीन इज देर इज अ रीइमर्जन्स ऑफ European airlines as well. They are probably not over the top in terms of exuberance or product look and feel, पण they deliver it quite well. आणि मुंबईतनं एक फायदा दुसरा आहे की ते सगळ्या फ्लाईट्स लवकर असतात, त्याच्यामुळे ती पहाटे 4 वाजता आणि 3 वाजता फ्लाईट घेण्यापेक्षा तुम्ही 1 वाजता बसलेला असतात. एअरलाइन्स म्हणजे टू बी स्पेसिफिक कोणते? सो एअर फ्रान्सचं नवीन A350 छान आहे. तुम्ही जर का दिल्लीतनं गेलात तर लुफ्तान्साची A350 चांगली आहेत मला. आणि आय थिंक इफ यू फ्लाइंग ईस्ट तर सिंगापूर एअरलाइन्स आय वुड से इज द बेस्ट. आणि आय हॅव हर्ड रिसेंटली की कॅथे पॅसिफिक इज कमिंग अप विथ अ व्हेरी न्यू प्लेन फ्लीट आणि चेंज अराउंड इट. That I'm hoping I get to fly it soon. I have not had a chance to be in one. Because you fly to Europe so often. Okay. The A380, Lufthansa A380 is also starting from Mumbai very I have soon. heard so. Yeah. Correct. So
I'm also quite bullish on that. Karan, if you really think about it, we have about 10 or 15 years of the A380 that we can enjoy. Don't you think so? Like, Absolutely. I don't think any more than that. मॅटर ऑफ टाइम. Yeah, Karan. कारण नवीन काहीच बनत नाहीत ना आता. हाँ, आणि airlines are also now looking at fuel optimization, fuel efficiency, and suddenly the A380 is like a fuel guzzler. So that's how I think about. So now you mentioned Emirates, you mentioned Lufthansa. Yes, Cathay is coming up with new things. So when you are flying, I'm assuming ki most of the time you would be flying business class, you might be flying premium economy. But what are some of the tips that Indraneel will give someone who's watching this? कारण generally people are not aware की seat selection करायचं असतं. People are not aware की web check-in करायचं असतं. And you mentioned points also, like, you know, credit card points and all that. So what are some of the things that have taught you to be a better traveler that, you know, we could share with the world also? वेल आय थिंक म्हणजे पेनी पिंचर म्हणतात तसं मी पॉइंट पिंचर आहे हा. की मी खूप क्लोजली ट्रॅक करतो हाव आय स्पेंड हाव आय ऑप्टिमाइज Correct. ऑल ऑफ इट. कारण आय ट्रॅव्हल मोर देन 100 days अ इयर, त्याच्यामुळे त्या दृष्टीने हे सगळं नीट नाही केलं तर मग यू आर लुझिंग आउट ऑन ऑपॉर्च्युनिटी असं मला वाटतं. Definitely. पण ते करताना आय थिंक वन ऑफ द की थिंग्स इज की ऑलवेज हॅव अ गुड कॅरी ऑन बॅगेज. कारण की भरपूर वेळा कोविडमध्ये मी पाहिलंय की बॅग्स पोचल्याच नाहीत. Correct. आणि इफ यू आर देअर फॉर अ 2-day बिझनेस मीटिंग आणि यू रन आउट ऑफ क्लोथ्स तर यू प्रॉब्ली डोंट वॉन्ट टू बी इन दॅट सिच्युएशन. Yeah. तर फर्स्टली have your own insurance of what is important to function, especially as a Correct. business travel in place. Get the statutory insurance also in place. आणि भरपूर वेळा if you are able to just be a little proactive in terms of how you want to plan your flights, तर you can rest on flights very well and actually save a day. Okay. Give an example. म्हणजे आता US ला जर का जायचं असेल तर इफ यू टाइम इफ यू फ्लाइंग फ्रॉम मुंबई तर यू विल एंड अप युजली रिचिंग मिड डे और इन द इव्हनिंग बेस्ड ऑन विच कोस्ट यू आर, बेस्ड ऑन विच एव्हर एअरलाईन यू आर फ्लाइंग. Correct. तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी झाला तर पुढच्या दिवशी सकाळी तुम्हाला जेटलॅग येण्याचे चान्सेस खूप असतात. तर त्यामुळे विच फ्लाईट यू वॉन्ट टू स्लीप इन अँड विच फ्लाईट यू वॉन्ट टू स्टे अवेक अँड व्हॉट इज द टाइम झोन यू वॉन्ट टू मॅप, हे जर का तुम्हाला नीट कळलं तर मग तुम्ही 5 दिवसाची US ट्रिप प्रोडक्टिव्ह करून 7व्या दिवशी परत इकडे येऊन पुढच्या दिवशी काम करू शकता. So basically you're saying की जर jet lag beat करायचा असेल then try to reach in the morning or No, what I'm saying is that, try to utilize the seat selection in a way where you can sleep better. so what, tell me seat selection current, like, because I have seen on planes where people don't give as much importance to seat selection. म्हणजे people will be like हाँ कोणती भी सीट चल जाएगी या काही चालेल. So when you say seat selection म्हणजे कोणती सीट घेतली पाहिजे. से फॉर एक्झाम्पल जर कोण मुंबई दिल्ली जात असेल किंवा मुंबई बँगलोर जात असेल तर ते कधी कधी मला फोन करतात आणि विचारतात की कोणती सीट घेऊ. सो माझा नेहमी हे असतो की लाईक यू नो इफ यू आर ट्रॅव्हलिंग डोमेस्टिकली तर तुम्ही A321, A320 किंवा बोईंग 737 मॅक्सवर असाल तर जनरली आय लाईक टू सिट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द प्लेन. कारण जेव्हा ते प्लेन टेक ऑफ घेतं इट टेक्स अ लेफ्ट अँड वेन इट टेक्स अ लेफ्ट यू गेट अ गुड व्ह्यू ऑफ the sea link, the island Correct. of Mumbai and हे सगळं. But when it comes to seat selection, what are some of your things that you would say की हे definitely बघा because you will have a better experience. सो लेटली मी आय एम जम्मूच्या बोर्डवरती जेव्हा नॉमिनेट झालो तेव्हापासून माझं इंडिगो वापरायचं प्रमाण खूप वाढलं. कारण Okay. ते तिथे लँडिंग एफिशियंटली करणारं श्रीनगरमध्ये किंवा जम्मूमध्ये त्यांची प्लेन्स इक्विप्ड आहेत त्या Correct. ऑटोमेटेड लँडिंग करता. पण तर मलाही कायम तेच वाटतं की एकतर लेफ्ट साईड इज व्हेरी ऑफन बेटर. कारण पुण्यातनं पण सेम आहे की जर तुम्ही लेफ्टला जाणार असेल तर ते सरळ जातं बालेवाडीवरनं लेफ्ट मारून तुम्हाला सगळं दिसतं पुण्यात. Correct. सो अख्खं शहराचा व्ह्यू मिळाला तुम्हाला. लेफ्टची सीट इज ऑलवेज बेटर इफ यू आर फ्लाइंग साऊथ आणि इफ यू आर फ्लाइंग नॉर्थ देन यू सिट ऑन द राईट. Yes. कारण की ते त्या रूटनीच विमानं जातात सगळे. Correct. पण मी कधी कधी असंही म्हणतो की म्हणजे ऑफकोर्स इमर्जन्सी एक्झिटच्या सीट्स उत्तम आहेत किंवा फर्स्ट सीट मिळू शकली तर, पण त्याचे चार्जेस पण हल्ली एक्झिबरंट होत चाललेले आहेत. स्पेशली इफ यू आर फ्लाइंग एव्हरी वीक समवेअर ऑर द अदर. पण समटाइम्स सर्टन की रूट्स आय हॅव ऑल्सो सीन की इट इज वर्थ स्पेंडिंग मनी ऑन अ बिझनेस क्लास तिकीट. Okay. अँड इज अ स्लाइटली सेल्फिश बिझनेस इंटरेस्ट अराउंड इट. पण भरपूर वेळा दिल्लीच्या रूट्सवरती तुम्ही जर का त्या सीट्सवर बसला तर यू एंड अप मीटिंग सम पॉलिटिशियन ऑर समबडी इन्फ्लुएन्शियल देअर विदाउट एनी अजेंडा. आणि भरपूर वेळा काय चाललंय काय नाही हे कॉन्व्हर्सेशन त्यांच्याबरोबर तुम्हाला कधीच दुसऱ्यांना 2 तास मिळत नाहीत की Correct. जे तिकडे मिळतात. तर त्याचा उपयोग होतो असं मला जाणवलंय. आणि माझे काही असे ओळखी झाल्यात की ज्या फक्त फ्लाईटमुळे झालेले आहेत. You know,
आय विल डेफिनेटली अग्री, कारण मुंबई दिल्ली Yeah. जनरली आय एम ऑल्सो अ पॉइंट्स गॅदरर. Correct. सो मी बघतो की क्रेडिट कार्डवर कोणते पॉईंट्स आपण स्पेंड करतो आणि ते कुठे मी वापरू शकतो. सो जनरली मी प्रीमियम इकॉनॉमी एअर इंडियाची सीट मुंबई दिल्ली बुक करणार अँड देन ऑन पॉईंट्स अपग्रेड करणार. सो आय हॅव ऑल्सो मेट मल्टिपल पीपल. तर एकदा मी त्याच रूटवर अशा एका इंडिव्हिज्युअलला भेटलो हू सोल्ड हिज कंपनी. ओके, हू सोल्ड हिज कंपनी आणि 3 वर्षाचा नॉन कम्पीट क्लॉज होता. Correct. सो तो मला म्हणाला की 3 वर्ष मी काय करायचं. सो 3 वर्ष एव्हरी वीक all he was doing a return trip मुंबई दिल्ली बिझनेस क्लास. कारण तो म्हणाला 3 वर्षात मला माझं नेटवर्क वाढवायचं आहे अँड मुंबई दिल्ली इज प्रॉबेबली द बेस्ट वे टू मीट पॉलिटिशियन्स, Correct. मीट कमर्शियल एनिबडी इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली. म्हणजे यू आर पार्ट ऑफ EO, आय एम पार्ट ऑफ YPO, नाव यू आर बिकमिंग अ पार्ट ऑफ YPO ऑल्सो. ऑफकोर्स वी आर एक्सपॅन्डिंग आर नेटवर्क, पण त्या रूटवर द नेटवर्क दॅट यू कॅन बिल्ड ना इज नथिंग लाईक इट. आणि ते अनफिल्टर्ड 2 तास इज अ लक्झरी. हा, म्हणजे कोण फोनवर पण नाही जाऊ कोणीच काहीच करू शकत नाही. शकत, नो नेटवर्क. त्यामुळे आय यूज इट विथ सम सेल्फिश इंटरेस्ट, पण इट इज इम्पॉर्टंट ॲज अ बिझनेस ओनर की तुम्ही ते नेटवर्किंग केलं पाहिजे तिकडे. डेफिनेटली. सो नाव मला हे पण माहिती आहे की बिकॉज यू लाईक थिंग्स दॅट आर फास्ट, अलॉंग विथ प्लेन्स बायकिंग और मोटरसायकलिंगची पण खूप आवड आहे. आणि जेव्हा आपण एक कॉल केला काल, दॅट टाइम यू मेन्शन की नील आय हॅव बाईक्ड इन ऑल कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. सो टेल अस अ लिटल बिट अबाउट दॅट. वेल, मला मोटरसायकल्सची आवड तर कायम आहेच आहे आणि आय बीन फॉर्च्युनेट इनफ टू ओन सम रिअली गुड मोटरसायकल्स. So currently I have a BMW 1300 GS. Okay. So it is an adventure bike. It is something that can be good on off-road as well as good roads as well. आणि touring bike आहे ती. पण मग कावासाकीज असतील, होंडाज असतील, डुकाटीज, आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ. मी गाड्यांवरती खर्च करत नाही, पण मी मोटरसायकल्स आय एम जनरली पॅशनेट अबाउट. आणि त्याच्यातनंच असं झालं की एकदा मी जर्मनीला गेलो होतो आणि एक मशीन बघायचं होतं आणि त्या ट्रायल्स काही आमचे सक्सेसफुल झाल्या नाही, त्यामुळे अजून दिवस राहायचं ठरलं. तर त्या कंपनीचा जो ओनर होता त्याच्याकडे एक खूप छान मोटरसायकल होती. तर तो म्हणला तसंही वीकेंड आहे, काही नाही, आणि समर, तर आपण रायडिंगला जाऊ, तूही रायडिंग करतोस. मी म्हटलं मला माहित नाही मला जमेल की नाही राईड करायला, पण ते केलं. आणि जर्मन ऑटोबानवरती मोटरसायकल चालवणं इज अ नो स्पीड लिमिट. मग यू ऍक्च्युअली फील स्केअर्ड फॉर द फर्स्ट टाइम की एवढ्या फास्ट तुम्ही जात असता. पण मग दॅट समहाऊ गॉट हुक्ड ऑन टू मी. मग आय मेड इट अ पॉईंट की कधी ना कधीतरी कुठेतरी आपण चालवत राहायची. तर त्यामुळे मग युरोप असेल, US असेल, आफ्रिकामध्ये असेल. आय हॅव नॉट रोड मोटरसायकल्स इन ऑस्ट्रेलिया, पण आय हॅव ड्रिव्हन कार्स देअर. तर त्याच्यामुळे तशा सगळ्या कॉन्टिनेंट्सवरती आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ टू राईड मोटरसायकल्स. आणि नक्कीच त्याचा एक फायदा असा होतो की एकतर काय ना की तुम्ही सोलो असता, तुम्हाला थिंकिंगला त्याच्यात खूप वेळ मिळतो. सो आय फाइंड इट मेडिटेटिव्ह ॲट टाइम्स. इट्स नॉट अबाउट स्पीड ॲज मच एज इट इज अबाउट ऑल्सो स्पेंडिंग टाइम विथ युअर सेल्फ, थिंकिंग, डुईंग थिंग्स. आणि त्याच्यात जे नेटवर्क तुमचं तयार होतं तर ते खूप छान असतं. कारण की आय थिंक ते आपण म्हणतो बायकिंग ब्रदरहूड आणि सगळ्या गोष्टी, पण ते जेन्युइन आहे. कारण की तुम्ही जेव्हा कॉमन चॅलेंजेस मधनं जात असता तेव्हा जे तुमचा एक बॉन्ड्स तयार होतात, तर ते नक्कीच बियॉन्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन राहतात. आणि दॅट इज वॉट आय चेरिश मोर ऑफ इट. सो वेन यू आर सीइंग द नेटवर्किंग, म्हणजे जे हार्ली डेव्हिडसन ओनर्स असतात किंवा रॉयल एनफील्ड ओनर्स असतात, ते नेहमी एका ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करत असतात. सो डू यू ऑल्सो डू दॅट? समटाइम्स आय एम नॉट पार्ट ऑफ अ सिंग्युलर ग्रुप, किंवा आय डोंट रिअली सबस्क्राईब विथ द आयडिया ऑफ जस्ट वन ब्रँड अँड वन ग्रुप ऑल द टाइम. कारण की त्याच्यातनं मग तुम्हाला नवीन एक्सपिरियन्सेस मिळत नाहीत कधी कधी. तर पुण्यातली काय, तर पुण्याचं नशीब चांगलं आहे की बायकिंग कम्युनिटी पुण्यातली खूप चांगली आहे. आणि आजूबाजूला आमच्या खूप हिल्स आहेत, हिल स्टेशन्स आहेत, आणि रस्ते रिलेटिव्हली बरे आहेत. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षात मला माझ्यापेक्षा 20 वर्ष मोठी लोक आणि आता एक 10-15 वर्ष लहान मुलं या सगळ्यांबरोबर कुठेतरी इंटरॅक्ट करायला मिळतं बायकिंगमुळे. आणि आय मेक इट अ पॉईंट दॅट इट्स अ ग्रेट नॉन ट्रान्झॅक्शनल एक्सपिरियन्स फॉर मी. सो इंडियामध्ये असे कुठे रोड ट्रिप्स करण्याचा विचार आहे? इंडियामध्ये मी केलात. मी नॉर्थ साऊथ सगळीकडे गेलेलो आहे. ईस्टला कधी गेलेलो नाही, तर माझा प्लॅन आहे पुढच्या वर्षी. बट दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम पुणे इज इट? नाही, आता टाइम तेवढा मिळत नाही. करेक्ट. त्यामुळे मग आय विल प्रॉबेबली एंड अप सेंडिंग इट विथ ऑन अ ट्रक आणि मग तिकडे कुठेतरी राईड करायची. येताना फ्लाईटनी परत यायचं. बाईक येईल आपली 4-5 दिवसांनी. हो, नाईस. आणि मग आता ऑफकोर्स रोड ट्रिप्स बघितलं तर US असेल, युरोप असेल, लाईक ऑप्शन्स आर एंडलेस. सो असे बकेट लिस्टवर काही गोष्टी आहेत का फ्रॉम अ रोड ट्रिप्स पर्स्पेक्टिव्ह ओनली? सो बकेट लिस्ट असं नाही म्हणणार, पण म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये एक
तो पास आहे की जो तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये इटलीमध्ये जाता गोइंग इन टू मिलान. सो आय थिंक दॅट्स वन ऑफ द मोस्ट सिनिक रूट्स आय हॅड अ चान्स टू ड्राईव्ह ऑन. ओके. तसंच US मध्ये नॅशनल पार्क्स तर उत्तमच आहेत, पण कॅलिफोर्नियामध्ये बिग सर नावाचा एक एरिया आहे. तर तो एक 4 दिवसाची रोड ट्रिप आहे, विच बिफोर वी हॅड किड्स, मी आणि माझ्या बायकोनी वी वर एबल टू ड्राईव्ह देअर. So she also likes biking. Not biking, this was in a car. Acha. I have not driven bikes in a different region in the US, Okay. not on that road. Okay. I hope I can do it some other time though. पण ती म्हणजे ट्रॅव्हलर आहे, त्याच्यामुळे शी विल एन्जॉय एनिथिंग. आणि पुण्यातल्या आजूबाजूच्या राईड्सला ती पण अकंपनी करते. ओके. मग जेव्हा तुम्ही दोघं ट्रॅव्हल करता दॅट टाइम ऑफकोर्स बायकिंग माइट बी समथिंग दॅट यू कॅनॉट डू, देन व्हॉट इज दॅट ट्रिप लाईक? मोस्टली अ लॉट ऑफ फूड. या. कारण की म्हणजे वी बोथ आर फूडीज, बट शी इज अ फार एक्सपिरियन्स्ड फूडी आणि ती रिसर्च करून जाते. आणि तिचा मैत्रिणींचा एक सर्कल पण आहे की ज्यांना जेन्युइनली अभ्यास करून ते ठरवतात की आज ब्रंच इकडे करूयात, लंच इकडे करूयात, इव्हनिंग टी काय करायचं असेल तर इकडे करूयात, डिनर इकडे करूयात. सो आम्ही पहिलं रेस्टॉरंट्स बघतो, ते प्लॅन करतो, त्याप्रमाणे डेस्टिनेशन प्लॅन करतो, मग बाकीच्या गोष्टी करतो. मग असे कोणते फूड एक्सपिरियन्सेस जे आठवतात की ओके दीज वर टू मेमोरेबल? वेल, दोन्ही मिक्स आहे. काही ठिकाणी आय बीन फॉर्च्युनेट की मी खूप चांगलं मिशेलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये पण जेवलेलो आहे युरोपमध्ये, आणि काही ठिकाणी स्ट्रीट फूड एक्सपिरियन्सेस पण खूप मस्त होते. सो वुड यू से की, कारण खूप लोक येतात की अरे मला टोकियोला जायचं आणि मिशेलिन स्टार मध्येच खायचं आहे, वुड यू से इटिंग ॲट मिशेलिन स्टार इज एव्हरीवन्स कप ऑफ टी, म्हणजे सगळ्यांना आवडणारच आहे? आय थिंक इट्स अ अक्वायर्ड टेस्ट. करेक्ट. आणि द मिशेलिन स्टार इज अ लॉट अबाउट द एक्सपिरियन्स एज वेल. सो समटाइम्स यू नीड टू बी मेंटली प्रिपेअर्ड टू एन्जॉय द एक्सपिरियन्स टू मेक द मोस्ट ऑफ द मनी यू विल स्पेंड देअर. पण मध्येच एकदा टोकियोला मी एका कॉन्फरन्सला गेलो होतो आणि अमिताचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे ती पण माझ्याबरोबर आली होती. त्याच्यात 3 दिवस तिकडे होतो, पण तिने एक टेपेन्याकी जागा शोधली तिकडे की जी साधारण 110 वर्ष जुनी होती आणि फॅमिली ओन्ड एंटरप्राइज. 4 जनरेशन्स तिकडे काम करत होते आमच्या समोर. आणि एकदम असं नॅचरल फ्लेअर होता, काही त्याच्यात पॉलिश्ड काही नव्हतं किंवा फाईन डाईन वगैरे फील काही नव्हता, पण द फूड वॉज जस्ट फॅन्टॅस्टिक. सो आय मीन आय विल सेवर दॅट, किंवा आय विल इफ आय एव्हर एंड ऑफ गोइंग बॅक अगेन अँड आय हॅव टाइम, तर दॅट इज अन एक्सपिरियन्स आय वुड वॉन्ट टू डू अगेन. बट वुड यू गो टू द सेम रेस्टॉरंट और वुड यू लाईक टू डू अनदर? पॉसिबली द सेम रेस्टॉरंट, कारण की तो सगळा जो काही सेटिंग होतं ते जस्ट अपील झालं मला. आणि काही फॅन्सी काही नव्हतं, पण फूड वॉज जस्ट अमेझिंग. ओके. सो फ्रॉम अ टेपेन्याकी पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे खूप लोकांना माहित नाहीये की टेपेन्याकी एक्झॅक्टली काय असतं. सो त्याच्याबद्दल थोडं इफ यू कॅन टेल अस. सो आय थिंक जपानमध्ये वेगवेगळे फूडचे कल्चर्स आहेत, आणि त्याच्यात त्या दृष्टीने टेपेन्याकी जे आहे ते युजली एक हॉट प्लेट असते, इंडक्शन ओव्हन सारखं ते असतं, आणि त्याच्यावरती ते वेगवेगळे मीट्स, वेगवेगळ्या भाज्या या कुक करत असतात आणि कुक करून लाईव्ह करून तुमच्यासमोर गरम गरम देत असतात. सो आयडियली असं असतं की तुम्ही खानावळीसारखं बसलेलं असतं, फेसिंग द कुक ऑर द पर्सन हुज कुकिंग फॉर यू, आणि ते तुम्हाला देत असतात आणि तुम्ही गरम गरम खात असतात. त्याच्यात वेगवेगळ्या भाज्या येतात, काय काय येतं. म्हणजे मी तेवढं वांग कधी घरी पण खात नाही, तेवढं तिकडे खाल्लंय, पण ती मजा असते. आणि गरम फूड विंटरमध्ये टोकियोमध्ये खायला त्याच्यासारखी मजा नाही, असं मला तरी वाटतं. आय टोटली अग्री. कारण आय थिंक टोकियो प्रॉब्ली वन ऑफ माय फेवरेट सिटीज इन द वर्ल्ड ऑल्सो, मी असं म्हणेन. पण जनरली खूप लोकांना असं वाटतं की जॅपनीज फूड इज ओनली सुशी, बट सडनली वेन यू अराइव्ह इन टोकियो आपल्याला टेपेन्याकी दिसतं, आपल्याला रामेन शॉप्स दिसतात, सुशी शॉप्स दिसतात. सो दॅट इज अ डेफिनेटली म्हणजे आउट ऑफ दिस वर्ल्ड एक्सपिरियन्स. कारण मी पण काही मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्समध्ये खाल्लंय, बट मी असं पण म्हणेन की आय हॅव इटन ॲट मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स अँड लाईक यू सेड अक्वायर्ड टेस्ट असते. सम ऑफ देम आय हॅव काइंड ऑफ डेफिनेटली नॉट लाईक्ड. सो ऑफकोर्स ॲट द स्टार्ट ऑफ द एपिसोड आपण हे म्हणालो की ॲज अ ब्रँड Chitre Bandhu has expanded across countries. What are some of the next countries that Chitre Bandhu wants to go to and you as a family also want to get to? म्हणजे असे कोणते countries आहेत that are still on, maybe not, it's quite clear की bucket list बद्दल you don't like to think about it, but असे कोणते countries आहेत that come to your mind that you still want to do? So चितळे बंधू याचा ब्रँड जर का बघायला गेलं तर कसं आहे की आता आम्ही जिथे जिथे आहोत तिथे आम्ही आता आमचा प्रेझेन्स अजून कन्सॉलिडेट कसा करायचा हा प्रयत्न करतोय. त्यामुळे आम्ही आता नुकतंच क्विक सर्व रेस्टॉरंट फॉर्मॅटमध्ये येतोय. ओके. आणि व्हॉट वी बिलीव्ह इज द सेम की
जसं एक साऊथ इंडियन फूड बद्दल परदेशात ओळख आहे किंवा नॉर्थ इंडियन फूड बद्दल आहे, तसं महाराष्ट्रीयन कॅफे कल्चर हे अजून कुठे झालेलंच नाही. ओके. सो दॅट इज वॉट वी वॉन्ट टू ट्राय अँड डेव्हलप, की आणि जिकडे हे इंडियात असणार की बाहेर सो असणार? पहिलं मुंबईत सुरू होणार आहे. ओके. सिद्धिविनायक देवळाच्या बरोबर समोर त्याची पहिली सुरुवात होईल. Nice. आणि हे मॉडेल आम्हाला आता ग्लोबली स्केल करायचं आहे, कारण हम्म. की स्टँड अलोन स्टोर्सपेक्षा हॉट फूड सर्व्ह करणं ह्याच्यात खूप जास्त एक्सपिरियन्स देता येतो असं मला वाटतं. हम्म. आणि ते कसं द्यायचं याच्यावरती आता आमचं इमिजिएट फोकस आहे, की जो ग्लोबली जाईल सगळीकडे. आणि मला विचारलं तर आय थिंक सध्या 2 गोष्टी माझ्या फोकसमध्ये, एक म्हणजे सेंट्रल एशिया मी फार फिरलेलो नाही. ओके. तर मला ते अजून फिरायचंय. आणि तसंच थोडंसं अजून अनसेफ आहे, पण वेस्टर्न आफ्रिका मी फार काही फिरलेलो नाही. तर त्यामुळे ते जशी कशी संधी मिळेल तसं बघता येईल, कारण आफ्रिकेत मी कामामुळे गेलोय तेवढंच, आणि एकदा फक्त साऊथ आफ्रिकेला लिजर करता गेलो एवढंच. सो आज जर आपला कंट्री काउंट आपण विचार केला, यू वुड हॅव डेफिनेटली क्रॉस 75 कंट्रीज असं मी म्हणेन. आय थिंक आय मस्ट बी अराउंड. या प्रत्येक जण युरोपची प्रत्येक कंट्री मोजली तर होईल माझ्यामध्ये. डेफिनेटली. आणि सेंट्रल एशिया म्हणजे यू आर सेइंग मंगोलिया, कझाकिस्तान आणि हे सगळं. कझाकस्तान, किर्गिस्तान, सगळे स्थान्स जे आहेत ते, या तर ते मला व्हिजिट करायचं. सगळे नाही केलेले मी अजून. तर आणि इंडियामध्ये इंडियामध्ये आय थिंक माझं बऱ्यापैकी फिरणं झालंय. मी टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप फिरलोय असं नाहीये, पण कामामुळे मी खूप फिरलोय, कारण की सगळ्या आता राज्यांमध्ये आम्हाला आमचा प्रेझेन्स वाढवायचा आहे. तसं तिथलं डीलर नेटवर्क, तिथलं डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आणि त्यांच्याशी तिथे त्यांचं कल्चर समजून धंदा केला तरच तुम्हाला धंदा तिकडे टिकवता येतो. नाहीतर तुम्ही जस्ट एक पुण्याची पद्धत तिकडे इम्प्लिमेंट करायला गेलात तर ते गुवाहाटीत नाही चालणार फॉर एक्झाम्पल. त्यामुळे ते समजून तिथे काय करायचं या दृष्टीने मी फिरणं हेच माझं काम आहे त्या बाबतीत. आणि सेल्स टीम बरोबर मी ऑन ग्राउंड जातो, मार्केट प्लेस करतो, आम्ही दुकानदारांना भेटतो, डिस्ट्रीब्युटर्सना भेटतो, आणि काय चाललंय हे समजून तिथल्या स्ट्रॅटेजीज डिझाईन करतो. त्यामुळे ते फिरत राहीनच, अजून फिरीन असं होप आहे. अँड इन टर्म्स ऑफ एक्सपिरियन्सेस, कारण एपिसोडच्या स्टार्टला यू मेन्शन की फॉर यू ट्रॅव्हल इज नॉट अबाउट टेकिंग ऑफ डिफरंट थिंग्स, बट ट्रॅव्हल इज मोर ऑफ एक्सपिरियन्सेस. तो असे कोणते एक्सपिरियन्सेस आहेत दॅट यू स्टील वॉन्ट टू डू इन लाईफ? सो मला अजून म्हणजे नॉर्वेमध्ये फ्यॉर्ड्स आहेत, तर त्या अजून मी समरमध्ये कधी पाहिलेलं नाहीत. म्हणजे सगळे नॉर्दर्न लाईट्स बघायला जातात तसं ते आहे. सो तो एक एक्सपिरियन्स मला करायचा आहे नक्की. मला रिसेंटली आमचं आता मुलं थोडी मोठी व्हायचं मी वाट बघतोय, पण ते व्हेल्स बरोबर म्हणजे ओरकास बरोबर तुम्हाला कायाकिंग करता येतं. आय थिंक ऑफ द कोस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया समवेअर. आणि त्याचं टायमिंग नीट करायला लागतं, पण इफ यू मॅनेज द हीट पॅटर्न ऑफ द पॅसिफिक अँड अटलांटिक तर यू मॅनेज टू डू दॅट. तर ते दॅट इज ऑन अवर लिस्ट ऑफ एक्सपिरियन्सेस टू बी डन. आणि आय थिंक मला आता दुसरा एक मोठा प्लॅन जो करायचा आहे तो इज ड्रायव्हिंग ऑन रूट 66 अक्रॉस अमेरिका, की तो फुल्ली केलेला नाही मी. तर तो वन गो मध्ये कसा करता येईल इज वन ऑफ द गोल्स आय वॉन्ट टू डू बिफोर. सो तो बाईकवर असेल, गाडीवर असेल की इलेक्ट्रिक बाईकवर? सो दॅट विल जस्ट बी यू अलोन. आणि तिथे जाऊन म्हणजे आता अमेरिकेत गेले तर म्हणतात तसं की वेन इन रोम डू एज द रोमन्स, तसं युएस मध्ये जाऊन हार्ली चालवते केलं तर त्याला मजा आहे. तर आता हाऊ टू डू दॅट इज व्हॉट आय हॅव टू फिगर आउट. म्हणजे वेन यू थिंक ऑफ रूट 66, अमेरिका एवढं मोठं आहे दॅट, कारण मी खूप वेळा म्हणजे कधी कधी आमच्या पार्टनर्सना वगैरे भेटायला जातो तेव्हा खूप लोकांना असं भेटतो जिथे मी त्यांना, म्हणजे माझी एक हॅबिट आहे की मी कोणालाही विचारतो अरे किती कंट्रीज झाल्या. सो युएसमध्ये असे खूप लोक मिळतात की ते म्हणतात की एकच कंट्री झाली आहे, बिकॉज दे आर लाईक युएसमध्येच एवढं बघण्यासारखं आहे, सो वाय नॉट. सो इफ यू डू दॅट एंटायर विड्थ ऑफ अमेरिका तर यू विल प्रॉब्ली सी डिफरंट सीझन्स. अँड आय हॅव अ फ्रेंड, तो टॉर्नेडो चेसिंग जातो, जे आपण त्या ट्विस्टर मूवीमध्ये बघितलंय, राईट? आणि सेंट्रल अमेरिकामध्ये टॉर्नेडोज खूप असतात. सो ही डेफिनेटली डज दॅट. सो इंद्रनील, आपण मिशेलिन स्टार्ड एक्सपिरियन्सेस बद्दल बोललो, विच कॅन रेंज फ्रॉम, म्हणजे कधी कधी $100 पण असतात, कधी कधी $300-400 पण असतात. बट जनरली मी जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा ॲटलिस्ट एक गुगल सर्च माझ्याकडून नेहमी असते की बेस्ट स्ट्रीट फूड्स टू ट्राय इन हॅनॉय, इन टोकियो. सो असे स्ट्रीट फूड एक्सपिरियन्सेस कोणते आहेत दॅट यू डेफिनेटली रिमेंबर अँड वुड लाईक टू सजेस्ट? सेम तू म्हणलं तसं ती कॉस्ट बघितली की मी बरेचदा दडपणच येतं. सो माझा पहिला मिशेलिन स्टार एक्सपिरियन्स पण माझ्या बहिणीने गिफ्ट दिला होता म्हणूनच झाला, कारण मी नसता खर्च केला तेवढा आधी. आय थिंक आय हॅव ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कम टू अप्रिशिएट इट. पण आय थिंक स्ट्रीट फूड इज वेअर द सोल अँड द बसल ऑफ द सिटी कम्स इन टू पिक्चर. तर तसं मी टोकियो तर आय वुड रेट टॉप, कारण की तिथे इतक्या गोष्टी आहेत. तसंच
मला तैवानमध्ये पण तसा एक्सपिरियन्स स्ट्रीट फूडचा खूप छान आहे. फक्त तुम्हाला एक कोणतरी लोकल माणूस पाहिजे, कारण काहीतरी चुकीचं खाल्लं तर भरपूर वेळा तिकडे त्रास पण होऊ शकतो. कारण खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी ते खातात तैवानमध्ये. तर दॅट हॅज बीन अ नाईस एक्सपिरियन्स. युकेमध्ये भरपूर मार्केट्स आहेत की जिकडे तुम्हाला हॉट फूड मिळतं आणि ते फक्त तिथल्या पुरतं रिस्ट्रिक्टेड असतं की आणि थांबायचं, घ्यायचं आणि मग खायचं. तसंच माझा एक खूप छान स्ट्रीट फूड एक्सपिरियन्स जो आहे तो प्रागमध्ये आहे. कारण प्रागचा जो ओल्ड टाउन स्क्वेअरचा एरिया आहे तर तो इन जनरलच इतका स्ट्रीट फूड फ्रेंडली आहे. आणि तसंच तुम्ही ब्रिज क्रॉस करून दुसऱ्या बाजूला गेलात की अजूनच जास्त वेगवेगळे एक्सपिरियन्सेस तुम्हाला मिळतात. सो तो माझ्याकरता एक इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता. एकदा आम्हाला बखलावा करायला शिकायचं होतं, म्हणून त्याची इक्विपमेंट पाहण्याकरता मी टर्कीला गेलो होतो. तर तेव्हा एका टर्किश फूड ब्लॉगरला मी जस्ट अप्रोच केलं आणि तिने सांगितलं की यू गिव्ह मी अ सिटी टूर ऑफ हाऊ बेकिंग कल्चर हॅपन्स इन इस्तानबुल. त्यामुळे मी तशी इस्तानबुलची स्ट्रीट फूड टूर अख्खी एका दिवसाची केली होती. आणि दॅट फॉर मी इज द पिनॅकल, कारण एवढं मी कधीच खाल्लं नव्हतं. आणि ते सगळं जे काय शिकलो ते आमच्या टीमला नंतर परत करायला लावलं मी एकदा, म्हणजे आम्ही पण ते बनवू शकू. करेक्ट. आणि ऑफकोर्स इनसाइड इंडिया म्हणजे मुंबईत आहेच, पण दिल्लीमध्ये स्ट्रीट फूड हे एक वेगळंच आहे. आणि जरा थंडी सुरू झाली की दिल्लीतली गरम गरम सगळं खायची मजा परत वेगळी असते. करेक्ट. आणि मी पाहिलंय तसं मला बेंगलोरमध्ये खायला मजा येते, एस्पेशली तिथल्या ज्या जुन्या साऊथ इंडियन कॅफेज आहेत की ज्या तिथेच चालतात. तिथल्या तिथेच त्यांची एक गर्दी असते आणि वेटिंग नाही केलं तर तुम्हाला मिळतच नाही. सो दॅट ॲज पार्ट ऑफ द स्ट्रीट फूड एक्सपिरियन्स इट सेल्फ इज ऑल्सो क्वाईट फन. त्याच्यामुळे आय एन्जॉय इट आणि आय कीप लुकिंग ॲट मेनी ऑपॉर्च्युनिटीज अराउंड. सो इंद्रनील, आपण स्ट्रीट फूड बद्दल बोललो तर खूप साऱ्या सिटीज आणि कंट्रीज मेन्शन केल्या. बट स्पीकिंग ऑफ चित्रे बंधू, स्पीकिंग ऑफ यू, पुण्याबद्दल तर आपल्याला मेन्शन केलंच पाहिजे. सो पुणेरी स्ट्रीट फूड हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपण खूप व्हिडिओज वगैरे बघतो. बट इंद्रनील ॲज अ पर्सन, लाईक व्हॉट इज द स्ट्रीट फूड दॅट यू लाईक, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. स्ट्रीट फूड आणि पुणेरी जर का पाहायला गेलं तर माझ्या दृष्टीने टॉप वुड बी मिसळ. ओके. आणि मला जेन्युइनली मिसळ खायला आवडते. आणि पुण्यात फॉर्च्युनेटली आमच्याकडे भरपूर चॉईस आहेत. करेक्ट. वेगळ्या शहरांमध्ये जाऊन पण मी मिसळ खातो. तर आय थिंक मिसळ वुड बी माय गो टू स्ट्रीट फूड, कारण इतके ॲरे ऑफ फ्लेवर्स दुसऱ्या कशातच नसतात. आणि तसंच पुण्याचंच आमचं जर का बघायला गेलो तर पुण्यात लई फेमस म्हणजे एक मस्तानी आहे. अप्रतिम असतो तो प्रकार, भयानक फॅट, भयानक गोड, पण यू कांट नॉट एन्जॉय इट असं आहे परत ते. त्याच्यामुळे कधी कधी जो इंडल्जन्स असतो तेव्हा मी नक्की मस्तानी खातो. तर आय थिंक दोज टू आर फॉर मी टॉप ऑफ द पुणे स्ट्रीट फूड सीन. ऑसम. सो लंडन मेन्शन केलं तर लंडनमध्ये असे कोणते मार्केट्स आहेत दॅट यू लाईक टू फ्रिक्वेंट, आणि असे कोणते स्ट्रीट फूड्स आहेत जे ओके ह्या स्टॉलवर जाऊन हे खाऊ शकतो, एनिथिंग दॅट यू कॅन रिमेंबर ऑफ कोर्स. सो लंडनचं आय थिंक बरो मार्केट तर फेमसच आहे. तिथे तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतात आणि आय थिंक इट शुड बी ऑन द बकेट लिस्ट फॉर एनीबडी ट्रॅव्हलिंग देअर. करेक्ट. कारण एवढा वाईड अरे ऑफ प्रोडक्ट्स इकडे येत असतात आणि रोज काहीतरी नवीन येतो. म्हणजे दरवेळेस तुम्ही गेलात तर एक नवीन कोणतरी दिसतं तुम्हाला. तर ते छान आहे. आणि मी एक विसरलो जो एक्सपिरियन्स मे बी स्ट्रीट फूड म्हणून नाही धरता येणार, पण जी जर्मनीतली क्रिसमस मार्केट्स असतात की वाईनाक मार्क्स म्हणतात त्यांना, तर दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. कारण की तुम्ही असं फिरत फिरत काहीतरी गरम त्यांची ग्लू वाईन एक असते की जी उकळती गरम वाईन ते थंडीत देतात तुम्हाला. सो ते एन्जॉय करण्याचा पण एक एक्सपिरियन्स मला खूप आवडला. आणि मला असाच अजून एक युनिक एक्सपिरियन्स आला, तो मी असं म्हणेन तो म्हणजे मोरक्कोमध्ये एकदा. ओके. सो त्यांचे जे सौक्स आहेत तर तिकडे पण तुम्हाला स्ट्रीट फूड खूप छान मिळतं आणि कळत नाही काय नाही, कारण की ती भाषा वेगळी असते. पण जर तुम्हाला ट्रान्सलेटर असेल आणि तुमचं ट्युनिंग नीट जमलं तर तुम्ही दिवसभर तिकडे खात त्या चौकमध्ये वेळ काढू शकता. बाहेर पडायचीही गरज नाही असं मला वाटतं. सो मोरक्को बघितलं किंवा इस्तानबुल बघितलं किंवा तायवान बघितलं, एक गोष्ट कंटिन्युअसली तुम्ही रिपीट केली की यू नीड समवन हु इज अ गाईड ओव्हर दॅट. सो जर आपल्याला खरंच स्ट्रीट फूड एक्सपिरियन्स करायचं असेल तर वुड यू से की कॉन्टॅक्ट अ फूड ब्लॉगर और डू युअर रिसर्च और फाइंड समवन हू टेक्स यू ऑन अ फूड टूर? तर मी थोडा आळशी आहे, त्याच्यामुळे मी काय करतो की आय डेलिगेट व्हेरी सून की गेट समबडी एक्सपर्ट हू अंडरस्टँड्स दिस, कारण मग दॅट हेल्प्स यू ॲसिम्युलेट इन टू द कल्चर, की जे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. इमर्सिव्ह कल्चर बघायला गेलं तर अमिता जर असेल माझ्याबरोबर तर ती तिचा रिसर्च करून आलेली असते, त्याच्यामुळे तिला माहीत असतं की कुठे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, काय करायचं, कसं करायचं. आणि मग तो एक्सपिरियन्स जरा
वाईड स्प्रेड पण असतो, कारण की मी भरपूर वेळा एक्सपिरियन्सेस घेतो ते बिझनेस ट्रॅव्हलर म्हणून घेतो की जिकडे मला एक संध्याकाळ असते, अर्धा दिवस असतो, काहीतरी असतो. लिजरली ट्रॅव्हलमधले एक्सपिरियन्सेस अजून वेगळे असतात, तर त्याच्यामुळे इट्स अ मिक्स ऑफ प्लग अँड प्ले. पण लोकल्स असले की तुम्हाला लोकल्स प्रथा, कल्चर, विचारसरणी आणि तिथे काय वातावरण चाललंय हे तुम्हाला कळतं, आणि त्याच्यात तुम्ही जेव्हा ॲसिम्युलेट व्हायचा प्रयत्न करताना तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली ते कल्चर ॲब्झॉर्ब होतं आणि मग फूड अपील्स. करेक्ट. त्यामुळे दॅट आय बिलीव्ह इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट टू इंटिग्रेट इन टू द फूड सीन. करेक्ट. आणि जनरली आम्ही पण ट्रॅव्हल करतो तेव्हा मला तर 2 रिसर्च करावे लागतात. एक मला काय खायचंय आणि दुसरं हेताला काय खायचंय, आणि हेता इज अ व्हेजिटेरियन. बरं. सो आता मला रिसेंटली एक वेबसाईट मिळाली आहे ज्याचं नाव आहे happycow.com. हो. आणि जर व्हेजिटेरियन तुम्हाला जगात कुठेही खायचं असेल, इट रेकमेंड्स द बेस्ट व्हेजिटेरियन restaurants. Of course, that is not something that you will probably look at. Sometimes if we are traveling with friends, that might be the case. Yes, असं आहे. correct. त्यामुळे we have to be open to the ideas. Definitely. So when you think about these food experiences आणि जेव्हा आपण हे बघतो, अशी पॉसिबिलिटी आहे का की यू मे ट्रॅव्हल अँड गो टू अ प्लेस आणि तिकडे फक्त स्ट्रीट फूडवरच आपण एक हॉलिडे करू शकतो? डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? व्हेरी मच सो. राईट. व्हेरी मच सो. थोडा रिसर्च लागेल त्याला, हम्म. पण नक्की करता येऊ शकतो. आणि व्हॉट वर सम ऑफ द फनी एक्सपिरियन्सेस की अरे हे खाल्लं आणि हे नाही आवडलं? सो ते मी मगाशी म्हटलं तसं तैवानमध्ये झालं की काय खाल्लं मला अजूनही माहित नाही, पण पुढच्या दिवशी काम नाही करता आलं, त्यामुळे आवडलंच नाही असं नाही, पण बॉडीलाही ते झेपलं नाही. आणि तैवानमध्ये कसं आहे, ते असं सगळं फ्रेश प्रोड्यूस आणून ठेवतात, सी फूड भरपूर असतं त्यांच्याकडे आणि काही वेगळे मीट्स असतात. सो ते 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, घेतल्या आणि आम्ही ते हॉट स्ट्यू सारख्या खाल्ल्या, पण ते आय कुडंट डायजेस्ट इट व्हेरी वेल. तर त्यामुळे मी काय म्हणजे मला काय लक्षात आलं की इंग्लिश बोलून समजणारा एक ट्रान्सलेटर पाहिजे तिकडे, तर मग यू डोंट एंड अप मीटिंग समथिंग रॉंग. इन स्पाइट ऑफ AI बिंग देअर, ML आहे आणि गुगल, ते आता सगळे हे मी एक 10 वर्षापूर्वीच सांगतोय. बट आय विल कीप दिस इन माइंड, कारण आय एम गोइंग टू तायवान इन द नेक्स्ट 6 months, सो डेफिनेटली विल ईट समथिंग दॅट आय अंडरस्टँड. सो इंद्रनील, वी डिस्कस्ड अ लॉट अबाउट फूड अँड ऑल ऑफ दॅट, आणि एक एक्सपिरियन्स यू मेन्शन्ड दॅट यू डेफिनेटली वॉन्ट टू डू ऑन that is on your bucket list is की बाईक घेऊन रूट 66 करायचं आहे. सो थोडं त्याच्याबद्दल आपण बोलूया की रूट 66 एक्झॅक्टली काय आहे? अमेरिकेत कसं आहे की अमेरिकेचं रोड नेटवर्क हे खूप क्रिटिकल नेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटी होती, कारण की त्यांची ऑटोमोबाईल इंडस्ट्री खूप मोठी होती. येस. आणि त्यांना एनेबल करण्याकरता त्यांनी रोड आणि एअर ही नेटवर्क्स खूप छान केली, पण ट्रेन नेटवर्क्स फक्त कोस्टल ठेवली. सो त्यामुळे त्याच्यातला एक सर्वात सिग्निफिकंट रूट जो ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट जातो तो म्हणजे रूट 66 आहे. आणि दॅट एंड्स अप कव्हरिंग अबाउट आय थिंक 13 or 14 स्टेट्स, मे बी मोर नाव. पण असा सेंटर ऑफ अमेरिकामधून तो जातो पूर्ण, आणि तो ईस्ट टू वेस्ट कोस्ट जोडतो, आणि तुम्ही दोन्ही कोस्ट आणि मिडवेस्ट सगळं पार्क पाडता त्याच्यातनं. आणि त्याच्यावरतीच वेगस पण येतं, म्हणजे रादर रूट 66 वरचा एक पिटस्टॉप म्हणून वेगस तयार झालं, आणि त्यातनं आज ते एवढं मोठं एक एंटरटेनमेंट कॅपिटल जगाचं होऊन बसलेलं आहे. तर दॅट इज व्हॉट आय विश टू ट्रॅव्हल. आणि जनरली हा रूट 66 कव्हर करायला किती दिवस लागू शकतात? सो माझ्या एका मित्राने रिसेंटली केलं, आणि त्यांनी मोटरसायकलवरतीच केलं, म्हणून मला कळलं की अरे हे पण आपण करू शकतो. तर त्याला सगळं मिळून माझ्या मते त्याच्या पेसनी 20 दिवस लागले. इट कॅन बी डन फास्टर, पण मग त्याच्यात ट्रॅव्हलिंगची मजा काही नाही, इट जस्ट बिकम्स अ कम्युट. करेक्ट. आणि जर तुम्हाला नीट करायचं असेल तर 40 दिवस तरी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या 40 दिवसात वेन यू आर डुईंग इट ऑन अ मोटरसायकल, तुमची बॅग पण तुमच्याबरोबरच असली पाहिजे, राईट? हो, म्हणजे त्या मोटरसायकल पॅनियर्स जे असतात त्याच्यातच तुमचं सगळं साहित्य असतं. आणि मग हा एक्सपिरियन्स कम्प्लिटली डिफरंट टू रायडिंग ऑन अन ऑटोबान असेल ना, बिकॉज हिअर यू कॅनॉट गो सुपर फास्ट. अँड यू कुड, कारण की काही पॅचेस आहेत की जे मिडवेस्ट मध्ये आहेत की जिकडे कोणी नसतंच. त्याच्यामुळे मी पूर्वी तिकडे गाडी चालवली आणि एकदा मला असं वाटलं की अरे आपण खूप फास्ट चाललो, आणि तरी मला लोक ओव्हरटेक करत होते, की जिकडे 100 मैल पर आवरने मी जात असताना मला कोणतरी ओव्हरटेक करतंय. वॉज इटसेल्फ अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. सो अमेरिकेतलं स्पीडचं लिमिटचं कन्सेप्ट वेगळा ना थोडा, की मिनिमम लिमिट ते ठेवायला लागतात, पण गो विथ द फ्लो असतो की जर सगळे फास्ट चालले तर तुम्ही फास्ट जाऊ शकता. तर त्यामुळे ज्युडिशियसली तुम्हाला चालवायला लागतं तिकडे. आणि अशा ट्रिपसाठी हाऊ वुड यू प्रिपेअर? वेल, इफ आय एम डुईंग अ सोलो ट्रिप, माझे पिट स्टॉप्स खूप महत्वाचे आहेत, कारण की मला कुठे थांबायचंय आणि किती वेळात किती डिस्टन्स कव्हर करायचं रोजचं, ह्याचं माझं प्लॅनिंग मला खूप नीट करायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं, की कुठेतरी समजा टायर पंक्चर झालं तर वेअर इज द नियरेस्ट पॉईंट, मला किती स्पेअर टायर्स नेलं पाहिजेत, मला पंक्चर रिपेअर किट्स किती पाहिजेत, बाईकचं सर्व्हिसिंग कुठे करायला पाहिजे, कारण की त्या दृष्टीने एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये तुम्हाला ऑइल चेंजेस करायला लागतात.
तुम्हाला ओव्हरऑल मोटरसायकल तुमची टॉप शेपमध्ये ठेवायला लागते. सो ते पिट स्टॉप्स आणि मग कम्युनिटी एंगेजमेंट, की कुठे प्रॉब्लेम झाला तर कोणाला फोन केला पाहिजे. एक्झॅक्टली. कारण की बायकिंग पूर्ण कॉन्सेप्ट त्याच्यावरच असतो की ती लोक तिथे तिथे असतात, ती त्या बायकर्सना मदत करायला असतात. सो हे कनेक्शन्स बिल्ड करून त्यांच्याशी लायझनिंग केलं पाहिजे आधी. ते केलं तर मग तुमची जर्नी नीट होते. म्हणजे आपण कसं फ्लाईटमध्ये बसायच्या आधी सेफ्टी व्हिडिओ पाहतो, तसं हे सगळं तुमचं सेफ्टी प्रिपरेशन नीट झालं आणि तेवढं फिजिकली तुम्ही एबल्ड असाल की तुम्ही तेवढं बसणार आहात तुम्ही मोटरसायकलवरती रोजचं, तर आय थिंक इट शुड बी ओके असं मला वाटतंय. सो म्हणजे जर आपण विचार केला, यू आर वेल प्रिपेअर्ड फॉर इट. यू जस्ट हॅव टू डिसाइड की ओके आता करायचं. प्रिसाइसली. सो कधी होईल हे, यू थिंक? मी अजून आय हॅव नॉट पुट इन अ अँकर टू इट, कारण देर आर अ फ्यू अदर थिंग्स आय नीड टू फिनिश ऑफ माय पर्सनल गोल्स. पण डेफिनेटली इन द नेक्स्ट 2 years आय वॉन्ट टू फिनिश दिस. ऑसम. अजून एक प्रश्न मला विचारायचा होता. वी स्पोक ऑफ बिझनेस क्लास ट्रॅव्हल, राईट? अँड यू आर अ लॉयलिस्ट फॉर एमिरेट्स. पण खूप वेळा एक जनरलायझेशन आहे की एअरलाईनमध्ये इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी, बिझनेस क्लास आणि फर्स्ट क्लास असतो. पण जनरली लोक म्हणजे विनावरच्या ऑफिसमध्ये फोन करतात आणि म्हणतात मला बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करायचं आहे. बट नाव दॅट यू हॅव फ्लोन ऑन मल्टिपल एअरलाईन्स, वेगवेगळे बिझनेस क्लास सीट्स ट्राय केले आहेत, फॉर समवन हू इज बुकिंग बिझनेस क्लास फॉर द फर्स्ट टाइम, म्हणजे त्यांच्या लाईफमधला फर्स्ट बिझनेस क्लास असेल, व्हॉट शुड दे बी माइंडफुल ऑफ? कारण यू लाईक एव्हिएशन, यू लाईक प्लेन्स अँड ऑल ऑफ दॅट. कसला विचार केला पाहिजे? So I'll tell you what I did. And that my first experience around it as well. मी ब्राझीलला जात होतो, एक मशीन बघायचं होतं म्हणून. आणि ते दिस वॉज 2014. तेव्हा ब्राझीलमध्ये खूप एकतर रिव्होल्ट्स चालू होते. त्यांच्याकडे ते ऑलिम्पिक्स आणि वर्ल्ड कपचं मोठं प्रोटेस्ट चालू होतं आणि दॅर प्राईम मिनिस्टर हॅड जस्ट रिझाईन. आणि ते येलो फीवर हे ते सगळं करून जायचं होतं. आणि मी नेहमीप्रमाणे माझं बुकिंग केलं की जे इकॉनॉमी क्लासने होतं. आणि माझ्या काकाला कळलं की असं असं झालं, तर काका माझ्यावरती आधी चिडला की तू इतक्या लांब जातोयस कशाला हे सगळं चालू असताना, आणि जातोयस तर मग इकॉनॉमी का? तर मी म्हटलं अरे म्हणजे मी काही विचार दुसरा केलेला नाही. मग काका जाऊन माझ्या बाबांशी बोलला की तू एकतर त्याला कशाला पाठवतोयस, आणि पाठवलं असेल तर तू काढ त्याचं नीट तिकीट, नाही तर मी काढून देतो त्याला. तर त्यामुळे माझ्या काकामुळे पहिल्यांदा बिझनेस क्लासमध्ये बसलो मी. आणि मग सगळ्यांनी ॲग्री केलं की बाबा ठीक आहे आता एवढा लांब जायचं तर जाऊन ये. कारण तो एकटाच ब्राझीलला गेलेला होता त्याच्या आधी कधीतरी एक तिकडचं कॅटल फार्म बघण्याकरता, आणि आय वॉज द सेकंड पर्सन टू गो देअर. सो त्यातनं ते गेलो. सो गेल्यानंतर पहिल्यांदा लाऊंजमध्ये जाणं हाच एक इंटिमिडेटिंग एक्सपिरियन्स असतो, कारण की आजूबाजूला सगळे एक वेल ऑइल्ड ट्रॅव्हलर्स असतात आणि एव्हरीबडी कॅन मेक आउट अ न्यूबी. त्याच्यामुळे तुम्हाला रूम सेटिंग कसं करायचं, आणि ॲज अ यंग पर्सन यू स्टँड आउट. सो हाऊ डू यू वॉन्ट टू ब्लेंड इन इज वन ऑफ द बिग क्वेश्चन्स. आणि आय थिंक यू लर्न ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. पण मी असं म्हणेन की माझ्या आयुष्याचाच अप्रोच तसा आहे की कीप इट सिम्पल सिली असं म्हणतात की किस अप्रोच. तर दॅट इज अ व्हेरी गुड अप्रोच टू हॅव, की तुम्ही जितकं सिम्पल गोष्टी ठेवाल तेवढं नीट असतं. कारण की कोणी असं अनड्यू प्रेशर एकमेकांवरती करत नाही, पण तुम्ही जर आउट ऑफ प्लेस जाऊन काहीतरी ओव्हर द टॉप करायला गेलात तर लोक जास्त प्रेशर आणतात तुमच्यावरती. तर त्यामुळे हाऊ डू यू वॉन्ट टू ब्लेंड इन इज वेअर आय थिंक ऑल द एटिकेट कम्स इन टू द पिक्चर, आणि यू लर्न. आणि रादर देन being intimidated, which I was when I sat for the first time, it is better now. कारण की आता हे एव्हिएशन ब्लॉगर्स असो, सोशल मीडिया असो, सगळ्यांमुळे व्हॉट द सीट इज ह्याचा आपल्याला एक्सपिरियन्स सोशल मीडियावरती जर मिळालेला असतो. करेक्ट. पहिल्यांदा नाही तर ते कुठलं बटन टाकून काय होणार हेही कळायचं नाही. तर त्याच्यामुळे तिथपासून ती सुरुवात असल्यामुळे मग आय थिंक यू लर्न अबाउट इट. सो यू लर्न द एटिकेट्स, यू सी व्हॉट द मेन्यू इज, तुम्हाला काय ऑर्डर करायचं तुम्ही प्लॅनिंग करा. आणि व्हेरी ऑफन मी तर झोपतो विमानावरती, त्याच्यामुळे मी आधीच खातो. फ्लाईट माझ्या झोपण्याकरता असतात, कारण की आय हॅव टू बी प्रोडक्टिव्ह द नेक्स्ट डे. तर यू प्लॅन युअर मील्स अँड युअर स्लीप टाइम वेल. इफ यू डू दॅट वेल, तर आय थिंक देन यू विल स्टार्ट रिअलायझिंग द बेनिफिट्स ऑफ फ्लाइंग दिस. सो जो डिसिजन आहे टू फ्लाय बिझनेस क्लास, ॲटलिस्ट फॉर यू इट डिपेंड्स मोर की ती सीट कशी आहे, मोर दॅन द फूड ऑर एनिथिंग. वुड यू से दॅट? हा, कारण बिकॉज आय हॅव ट्रॅव्हल्ड अ लॉट नाव, दॅट फॅसिनेशन ऑफ फूड इज नोवेअर a priority unless it's on leisure. But if it's for business, then the bigger priority is about how well can it adjust to my sleep timings and how productive I can be the next day I land. Correct. तर त्याच्यामुळे त्याच्या आधारावरती मी सगळं प्लॅनिंग करतो. ओके. आणि दिस इज वेन यू आर ट्रॅव्हलिंग अलोन. जेव्हा आपण फॅमिली बरोबर ट्रॅव्हल करतो, हा माइंडसेट चेंज होतो, और डू यू लुक फॉर डिफरंट थिंग्स? फॅमिली ट्रॅव्हलच कॉन्सेप्ट पूर्ण वेगळा आहे, आणि तिथे कन्व्हिनियन्स बिकम्स इम्पॉर्टंट बट इन अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. करेक्ट. आणि मग काय की शोकेसिंग डिफरंट कंट्रीज, युझिंग दॅट अँकर एअरपोर्ट्स ॲज अ डिफरंट हब टू सी व्हॉट्स हॅपनिंग देअर. आणि कधी कधी विजा
कारण की आम्ही लॉंग टर्म सगळ्या विजाजवरती फिरू शकतो, त्याच्यामुळे असं मोबिलिटी हा कन्स्ट्रेंट नसतो मुलांना, किंवा आम्ही त्याला कधी कधी येऊ शकतो की कुठल्या देशात जाता येते नाही येते विजा नसले तर, त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे ते बदलतं. आणि मग समटाईम्स वी जस्ट गेट ऑन टू द एक्सपिरियन्स साइड ऑफ इट, की काहीतरी आपल्याला हे एक्सपिरियन्स करायचं तर विल युटिलाइज दॅट ॲज अ ॲव्हेन्यू. पण वर्षात लाईक यू सेड की एक ट्रिप तुमचीच असते आणि एक किंवा 2 ट्रिप्स मुलांबरोबर असतात. सो त्या प्लॅनिंग मध्ये इज इट यू गाईज डिसाइडिंग ऑर द किड्स डिसाइडिंग, म्हणजे कोण डिसाइड करतं की कुठे जायचंय? So I think as the kids are growing up, they are having opinions which are much stronger. Yes. And the favor is tilting towards what they have in their mind. But then we try to make sure that the purpose behind that travel is to broaden their perspective. Okay. कारण म्हणजे मगाशी तू म्हणलास तसं म्हणजे माझा एक जर्मनीत मॅनेजर होता, मी जिथे इंटर्नशिप करत होतो तेव्हा, की ज्यांनी युरोपमधले आजूबाजूचे 4 देश पाहिले होते, पण त्याला भारत काय हे माहितीच नव्हतं. सो भारतीय माणूस पहिलाच मीच होतो की जो त्याच्या आयुष्यात आला. सो त्याला हे शॉकिंग वाटायचं की एक 22 वर्षाचा मुलगा 3 लँग्वेजेस बोलू शकतो, एवढे कॉन्टिनेंट्स फिरलेला आहे आणि आता इकडे येऊन काम करतोय, आणि एक्सपिरियन्स काय करायचं त्याला माहित नव्हतं. पण हॅड ही ट्रॅव्हल्ड वेल तर त्याला कम्युनिकेशन कसं करायचं ह्याचा अंदाज चांगला आला असता. सो आय थिंक मला असं वाटतं की ॲज समबडी कमिंग इन फ्रॉम अ प्लेस ऑफ प्रिव्हिलेज, की जिकडे वी बीन बॉर्न विथ अ गोल्डन स्पून, आणि access to global channels is not a challenge. How well do we equip our next generation to be competent in the global dynamics is what we have to enable. एज्युकेशन, डिग्रीज आणि क्वालिफिकेशन्स या सगळ्या येतील, पण बेसिक मॅनरिझम्स, रिस्पेक्ट ऑफ अदर कल्चर्स, हॅव्हिंग युअर ओन ओपिनियन्स, आणि मेकिंग शुअर दॅट यू आर ब्लेंडिंग इन टू अदर सोसायटीज इक्वली वेल अँड रिस्पेक्टिंग देम इज वॉट वी हॅव टू टीच देम. तर त्याच्यामुळे दॅट इज वॉट वी वॉन्ट टू ट्राय अँड एनेबल. सो गेल्या काही वर्षात जे कम्प्लीट फॅमिली बरोबर ज्या ट्रिप्स केल्या असतील त्याच्यात एक अशी कोणता एक्सपिरियन्स आहे जो खरंच म्हणजे लाईफ सेलिब्रेट करण्यासारखा होता, असा कोणता आठवतो? सो मी आता रिसेंटच म्हणेन की 2 एक्सपिरियन्स आहेत. एक मुलांबरोबर जो गेलो तो डेन्मार्क वॉज जस्ट ट्रुली एन्चॅन्टिंग. कारण माझ्या आजोबांपासून आमच्याकडनं कोणी ना कोणीतरी डेन्मार्कला कॅम्प जायचं, कारण की डेअरी इक्विपमेंट तिकडनं यायचं. तर त्याच्यामुळे त्याच्या स्टोरीज ग्रोईंग अप मी ऐकलेलं होतं की कसं डेन्मार्क टू स्वीडन होवरक्राफ्ट वरती जाता येतं आणि काय काय होतं. सो व्हॉट आय हॅव हर्ड फ्रॉम माय ग्रँडफादर गेटिंग माय किड्स टू एक्सपिरियन्स दॅट वॉज अ रिअली एनलाइटनिंग एक्सपिरियन्स, कारण की देयर वॉज सो मच लेगसी अँड हिस्ट्री इन टू द 2 कंट्रीज एज वेल. आणि मध्ये एकदा 1 वर्षापूर्वी मी आणि अमिता क्रोएशियाला गेलो होतो, आणि आम्ही तिकडे जस्ट काही लिजरला म्हणून 1-3 दिवस फक्त गेलो, आणि दॅट वॉज वन ऑफ द ग्रेट एक्सपिरियन्स, कारण की ॲज अ कंट्री इट वॉज स्टील व्हेरी रॉ. म्हणजे तिथली माणसं अजून कन्व्हेन्शनल युरोपियन फिनेसला आलेली नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याची मजा वेगळीच होती. आणि उत्तम वातावरण होतं, हवा छान होती, मजा आली, आणि बीच ती पण खूप छान स्विमर आहे, मलाही स्विमिंग करायला आवडतं. तर त्यामुळे आम्ही जस्ट पाण्यात उड्या मारत होतो आणि मजा करत होतो. बस करायचा विचार केला नाही मी, अजून सर्टिफिकेशन नाही केलेलं, मला करायचंय, पण आय थिंक बाकीच्या काही गोष्टींमुळे अजून दॅट हॅज नॉट कम अप ऑन प्रायोरिटी. डेफिनेटली. सो स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त इंटरेस्ट नाही असं? स्काय डायव्हिंग आहे, जम्पिंग आहे, बंजी जम्पिंग मध्ये आहे, पण मी स्कूबा एका लेवलच्या खाली अजून जायला ट्रेंडच नाही, त्याच्यामुळे दॅट इज समथिंग दॅट आय थिंक वी हॅव टू, वी बीन टॉकिंग अबाउट इट, वी हॅव नॉट डन इट येट. म्हणजे माझ्या बकेट लिस्टवर स्कूबा डायव्हिंग लायसन्स आणि स्काय डायव्हिंग लायसन्स होतं, सिमिलर टू युअर फ्लाइंग लायसन्स. स्कूबा डायव्हिंग लायसन्स तर मी टेक ऑफ केलंय, पण स्काय डायव्हिंग लायसन्सला यू हॅव टू डू 21 जम्प्स. पण ते आता दुबईला खूप सोपं झालं, करू शकतो, बट अगेन टाइम इज द ओनली कन्स्ट्रेंट असं मी डेफिनेटली म्हणेन. सो इंद्रनील, ॲज वी गेट टुवर्ड्स द एंड ऑफ द एपिसोड, म्हणजे मला असं वाटतं आणि मी खूप लोकांना असं म्हणतो की एव्हरी पर्सन इज बॉर्न विथ 2 लाईफ्स अँड द सेकंड लाईफ स्टार्ट्स वेन यू रिअलाइज की यू हॅव ओनली 1 लाईफ, राईट? म्हणजे इन अदर वर्ड्स, ट्रॅव्हल हे एक लाईफचं सेलिब्रेशन आहे, आणि कितीही मटेरियलिस्टिक गोष्टी आपण लाईफमध्ये विकत घेतल्या, पण ट्रॅव्हलमधून जो एक्सपिरियन्स येतो तो दॅट इज इनकम्पॅरेबल. यू हॅव ऑल्सो ट्रॅव्हल्ड, आय हॅव ऑल्सो ट्रॅव्हल्ड. सो टुवर्ड्स द एंड ऑफ द एपिसोड, आय वॉन्टेड टू गेट फ्रॉम यू मेनी टिप्स, मेनी थिंग्स दॅट यू शुड बी माइंडफुल ऑफ, दॅट एनीवन हू इज वॉचिंग विल बी लाईक, अरे यार मुझे भी ये करना चाहिए, मी पण हे केलं पाहिजे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट थिंग, की जर कोणाला
त्यांच्या कंट्रीज टिक ऑफ करायचे असतील किंवा त्यांचं ट्रॅव्हल प्लॅन करायचं असेल, नॉट जस्ट फॉर टुडे, आय ऑफन से 5 वर्षाचा ट्रॅव्हल प्लॅन करा. सो व्हॉट आर your top 3 countries that you would definitely recommend to someone? So I would say Croatia is one. Yeah. Botswana is. Oh really? Botswana? Why? I think wildlife जर तुम्हाला बघायचं असेल तर it's really interesting आणि अजून untamed आहे. Correct. त्यामुळे त्याची एक मजा आहे. One thing that's been on my bucket list but I have not visited yet is Bolivia. Okay. That's in the salt flats. तर त्याच्यामुळे that is something that should be on your bucket list. बेसिक तुम्ही तर खूप लोकांना तिकडे नेता पण यू कांट नॉट व्हिजिट स्वित्झर्लंड असं मी म्हणेन. येस. की जस्ट ती नॅचरल ब्युटी अनपॅरलड आहे. आणि मी असं म्हणेन की तसंच काश्मीरच्या बाबतीत आहे की मे बी नॉट ॲज अ कंट्री बट ॲज अ प्लेस इट्स जस्ट हेवन. मला भरपूर आवडतं आणि मला स्कीइंग करायला आवडतं त्याच्यामुळे मी तिकडे जातो. सो स्कीइंग करताना यू डू ब्लॅक स्लोप्स और आय कॅन यू कॅन म्हणजे आय एम नॉट अ प्रो ॲट ब्लॅक स्लोप्स पण आय कॅन स्की. स्की डेस्टिनेशन्स कोणते टेक ऑफ झालेत किंवा कोणते केले आहेत? मी जपानमध्ये गेलेलो आहे, युरोपमध्ये केलेलं आहे, US मध्ये केलेलं आहे. माझं आता जस्ट ऑस्ट्रेलिया हुकलं. माझे काही मित्र तिकडे गेले होते पण ते राहिले तर त्याच्यामुळे दॅट इज ऑन कार्ड्स ना. आणि ऑफकोर्स आपलं लोकल फेवरेट गुलमर्ग. येस. तर त्याच्यामुळे आय कॅन्ट मिस दॅट असं आहे. ओके. सो ह्या होत्या प्लेसेस. पण आपण जर एक्सपिरियन्सेस बद्दल बोललो, आपण टेपेनियाकी एक्सपिरियन्स बद्दल बोललो, आपण मोटरसायकल रायडिंग एक्सपिरियन्स बद्दल बोललो, तर असे कोणते एक्सपिरियन्सेस आहेत दॅट ॲज अ फॅमिली यू हॅव डेफिनेटली चेरिश्ड, जस्ट इफ यू वर टू लिस्ट डाऊन 3 or 5? So as a family, I would say anywhere right now in the Middle East is a great experience to be. Why do you say that? Simply because the access is very simple. Yes. तुम्ही फार कॉम्प्लिकेशन न करता तिकडे जाऊ शकता आणि देर इज अ ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी बजेट. म्हणजे तुम्ही बजेटमध्ये तिकडे राहू शकता आणि काय अगदी 7 स्टार लक्झरीमध्ये राहू शकतात की जे तुमच्या चॉईस प्रमाणे आहे. I would say the second nice experience as a family would be either Japan or Singapore. Okay. I would still rate Japan to be better कारण की कल्चरली जास्त जुनं हेरिटेज आहे तिकडे. तर त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स छान आहे. एनिवेअर इन स्वित्झर्लंड मे बी कारण की जर इफ यू आर अ स्कीइंग फॅमिली तर स्वित्झर्लंड किंवा इव्हन अल्माटी लेटली इज कमिंग अप व्हेरी वेल ॲज अ डेस्टिनेशन. तर दॅट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. पण त्याचबरोबर डिस्नीलँड मी म्हणेन की तुम्ही जायला पाहिजे जस्ट टू एक्सपिरियन्स द ग्रँड्युअर. म्हणजे मला एक्सपिरियन्सेस आवडतात. तर the way Disney builds experience around the whole city of Orlando itself is worth experiencing to see how everything is so meticulously planned. And as a business family, both you need to see how they churn value all the time. And one thing that I want to do now with the family is go to New Zealand. Fact I'm just waiting for them to be slightly older to sit that long in a plane. आणि ते जेव्हा ते करतील तेव्हा ड्रायव्हिंग थ्रू न्यूझीलंड और आईसलंड ह्या दोन्हीमध्ये सध्या आमचं बकेट लिस्टमध्ये आहे की व्हॉट डू वी डू फर्स्ट. सो न्यूझीलंड आय थिंक दे माइट एन्जॉय मोर देन आईसलंड. आय वुड से बोथ हॅव देअर प्लसेस अँड मायनसेस असं मी म्हणेन. न्यूझीलंड मी नेहमी म्हणतो की तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल किंवा वाईट फोटोग्राफर असाल, तुम्ही फक्त कॅमेरा पॉइंट करायचा आणि सगळं चांगलंच आहे. एक्झॅक्टली. सो न्यूझीलंड म्हणजे मी तर एकदा न्यूझीलंडमध्ये कॅम्पर व्हॅन ट्रिप केली होती. 7 दिवस आम्ही कॅम्पर व्हॅन घेतली आणि सो तोच माझा प्लॅन आहे. तर त्यामुळे आय थिंक द किड्स नीड टू बी स्लाइटली ओल्डर टू मॅनेज दॅट वेल. सो आपण सगळ्यांबद्दल बोललोच, बट एक गोष्ट आहे बजेट. दॅट इज क्वाईट इम्पॉर्टंट वेन यू थिंक ऑफ ट्रॅव्हल. सो बजेटिंग किंवा ट्रॅव्हल बजेटिंग ॲटलिस्ट फॉर यू म्हणजे काय आणि हाऊ डू यू गो अबाउट बजेटिंग फॉर युअर ट्रॅव्हल? ती काय होतं की ट्रॅव्हल एक्सपिरियन्सच्या दृष्टीने बजेट कॅन गो हे वायर इफ यू डोंट नो व्हॉट यू वॉन्ट टू डू. येस. तर त्यामुळे मी तरी त्या बाबतीत कायम एक कुठेतरी एन्फोर्सरची भूमिका बघतो की बाबा दिस इज व्हॉट वी शुड स्पेंड. मग ती कॅप कमी जास्त होते बेस्ड ऑन व्हॉट. पण मग कधी कधी मला असं वाटतं की भारतात कधी कधी हॉलिडे करणं इज मोर एक्सपेन्सिव्ह देन गोइंग टू मिडल ईस्ट और साऊथ ईस्ट एशिया. सो तसं असेल तर आय विल ट्रॅव्हल देअर. कारण की त्या सुट्टीत किती रुपये खर्च करायचे आणि काय एक्सपिरियन्स घ्यायचा ह्याचं एक डेफिनेशन कुठेतरी मी बघतो. सो आय वुडंट से आय अँकर टू सिम्पली अ फिगर. आय लुक ॲट द व्हॅल्यू फॉर मनी अँड द कन्व्हिनियन्स ऑफ इट. माझ्या दृष्टीने त्या दोन गोष्टी जर का मॅच होत असतील तर मग मी तिथे जातो. सो त्याच्या दृष्टीने मग विचार केला तर मग आवर एक्सपेक्टेशन फ्रॉम द हॉलिडे इज ऑल्सो सॅटिस्फाईड. नाहीतर मग कधी कधी असं वाटतं की अरे एवढे पैसे खर्च करून इकडे आलो आणि काहीच मजा नाही आली असं सुद्धा होतं. तर त्यामुळे व्हॅल्यू बघायला पाहिजे असं वाटतं. अँड वुड यू से की कारण खूप लोक असा विचार करतात की एअरलाईन आणि हॉटेल हेच 2 गोष्टी आहेत ज्याच्यावर मला स्पेंड करायचं आहे आणि तेच बुक करतात. अँड वन्स यू गो देअर सडनली एक्सपिरियन्सेसची कॉस्ट बघितल्यानंतर असं होतं की आउट ऑफ बजेट आहे. सो
वुड यू से की एक्सपिरियन्सेसची कॉस्ट पण आपण अकाउंट फॉर केली पाहिजे वेन युअर रिअली प्लॅनिंग? सो वेन यू आर स्टेइंग इन अ बिग सिटी तर तिकडे क्वालिटी ऑफ हॉटेल्स युजली वाईट नसते. तर एसेन्शियली व्हॉट यू नीड इज अ गुड बेडिंग, क्लीन टॉयलेट, सेफ नेबरहुड. तर या 3 गोष्टी होत असतील तर मग तिकडे तुम्ही जर 20 तास बाहेर असणार आहात आणि 4-5 तासच झोपणार आहात तर मग तुम्ही किती पैसे हॉटेलवरती खर्च करणार आहात आणि किती एक्सपिरियन्सवरती, हा चॉईस तुम्ही केला पाहिजे. जर तुम्ही रिसॉर्ट हॉलिडेज करणार आहात की जिकडे तुम्हाला द एक्सपिरियन्स ऑफ दॅट हॉटेल मॅटर्स, कारण तिकडे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, अमेनिटीज काय आहेत, पूल किती मोठा आहे, मुलांना काय करता येऊ शकतं, तर मग द हॉटेल कॉस्ट मॅटर्स. त्याच्यामुळे आय थिंक यू नीड टू प्रायोरिटाईज व्हॉट इज इम्पॉर्टंट ॲट दॅट पर्टिक्युलर थिंग आणि देन ऑप्टिमाइज व्हेर यू वॉन्ट टू स्पेंड. सो मी कायम हॉटेल्सवरती नीट मॅनेजमेंट करतो पण खाण्यावरती मी कॉम्प्रोमाइज करत नाही. सो तशी प्रायोरिटी आहे, तर प्रत्येकाने आपापली प्रायोरिटी शोधली पाहिजे. पण स्पीकिंग ऑफ हॉटेल्स, अशी कोणते हॉटेल्स आहेत का दॅट यू हॅड अन एक्सेप्शनल एक्सपिरियन्स ॲट, अँड लाईक इट कुड बी हाय बजेट, लो बजेट, जे काय असेल, बट यू फेल्ट लाईक यू हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स? सो स्कॅन्डिनेव्हियामध्ये काही हॉटेल्स आहेत की जे मी पाहिलेत की काय दे आर जस्ट एक्झम्पलरी इन टर्म्स ऑफ सर्व्हिस. किंवा 4 सीझन्स मध्ये जर का इफ यू एंड अप गोइंग आउटसाइड इंडिया तर द एक्सपिरियन्स इज अमेझिंग. माय पर्सनल एक्सपिरियन्स, इट कॉस्ट अ बॉम्ब. त्याच्यामुळे मी दरवर्षी नाही जाऊ शकत 4 सीझन्स मध्ये, हे मला माहिती आहे. पण कधीतरी मला इंडल्ज करायचं असेल तर आय मेक शुअर आय गो देअर. आय थिंक भारतातली हॉस्पिटॅलिटी लेवल्सच इतक्या काय आहेत की कधी कधी परदेशात जाऊन तुम्ही एका विशिष्ट ग्रेडच्या वरच्या हॉटेलमध्ये राहिला नाही तर तुम्हाला तो एक्सपिरियन्सच येत नाही. करेक्ट. तर त्यामुळे तुम्ही ते चूज केलं पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे. कधी कधी दॅट मेक्स they take care of so many things for your journey there की तुम्हाला डोकं चालवायला लागत नाही. कधी कधी तसं करायचं असेल तर मग यू स्पेंड, असं आहे. डेफिनेटली. आय मीन इट कम्स ॲट अ प्राइस, पण यू गेट व्हॅल्यू फॉर मनी लाईक यू मेन्शन. परफेक्ट. फायनल क्वेश्चन, आणि आय थिंक यू आर द राईट पर्सन टू आस्क दॅट क्वेश्चन. सी, जनरली म्हणजे कोविडमध्ये मी एक पॉडकास्ट पण सुरू केली होती विच वॉज 5 minute ट्रॅव्हल टिप्स. करेक्ट. आणि दरवेळी मी एक ट्रॅव्हल टिप द्यायचो थ्रू अन एपिसोड, राईट? सो म्हणजे मला डेफिनेटली वाटतं की जर आपल्याला ट्रॅव्हल जास्त चांगल्या तऱ्हेने एन्जॉय करायचं असेल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी बिकम अ स्मार्ट ट्रॅव्हलर. नाव दॅट स्मार्ट ट्रॅव्हलर इज मेनी अ टाइम्स अबाउट कॉमन सेन्स. म्हणजे कधी कधी प्लेन लँड झाल्या इंडियामध्येच नाही, कुठेही जगात सगळे उठतात, राईट? प्लेन अजून रनवेवर आहे पण सगळे उठतात. आणि मला असं नेहमी वाटायचं की अरे सगळे का उठतात? तर म्हणजे आम्ही एक एक्सपेरिमेंट केली आमच्या टूर मॅनेजर्स बरोबर की ओके, एका पर्सनला ट्रॅक करायचं टिल द एक्झिट ऑफ द एअरपोर्ट, अँड खरंच आपलं टाइम वाचतं का? म्हणजे जसं आपण खूप वेळा एक्सपेरिमेंट्स बघतो की तुम्ही जर स्पीडिंग केलं, डज इट रिअली सेव्ह यू टाइम? सो अँड वी फाउंड आउट की इट डझंट सेव्ह यू टाइम. सो फॉर मी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जर सगळेच स्मार्ट ट्रॅव्हलर्स झाले, वन वर्ल्ड विल बी अ बेटर प्लेस. एव्हरीवन विल बी एबल टू एन्जॉय इट इन अ बेटर वे. बट इट काइंड ऑफ इजंट लाईक दॅट बिकॉज दॅट इज द लॉज ऑफ इकॉनॉमिक्स. सो according to you, what are some of the things that people should definitely follow? And this is your personal view. This is leaving the business aside and everything. But असे काय गोष्टी आहेत that people can really follow to become a smart traveler? So there is this page called Lonely Planet. Yes. आणि त्यांचे ट्रॅव्हल टिप्स ऑन एव्हरी कंट्री आर रिअली इंटरेस्टिंग. आणि त्याच्यात ते भरपूर वेळा सांगतात त्याच्यात की या देशात गेलात तर पॉलिटिक्स वरती बोलू नका. तर तसं आय थिंक ॲज इंडियन्स वी रिअली लाईक टू से की आवर पॉइंट ऑफ व्ह्यू इज वन ऑफ द बेस्ट, विच इज विदाउट डाऊट. पण आय थिंक वी नीड टू be less over imposing about it and accept that there are other cultures also around us which are equally competent and potent and old as us. So पॉलिटिक्स आणि कल्चरवरती कमेंट करण्यापेक्षा ते तसं का विचार करतात ह्याची क्युरिओसिटी ठेवा. आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू एन्जॉय ट्रॅव्हल. दुसरं मी असं म्हणेन की आय थिंक द पॉईंट टू पॉईंट ट्रान्सफर हे तुम्ही जितक्या लवकर इनग्रेन कराल तेवढं चांगलं असतं. की तुम्हाला माहिती पाहिजे की कुठला गेट आहे, कुठल्या सीट्स आहेत, कधी काय बोर्डिंग होणार आहे, काय विजा लागतील, कसं तुम्हाला पासपोर्ट मॅनेजमेंट करायचं आहे. म्हणजे चुकून जर फॅमिली असेल तर मला जर मी सोलो ट्रॅव्हल करत असेल आणि कोणतरी दुसरं फॅमिली असेल तर आय ऑलवेज नो की बाबा इकडे हा वेळ खाणार आहे सिक्युरिटीला किंवा हा चेक इनला वेळ जाणार आहे. सो हाऊ डू आय मॅनेज क्यूज, हे बिकम्स अ स्मार्ट ट्रॅव्हलर पॉईंट. तर तसं यू बी कर्टियस ऑफ द फॅक्ट दॅट देर आर अदर पीपल विथ डिफरंट मोटिव्स ऑन द सेम प्लेन. तर हाऊ आर यू रिस्पेक्टफुल ऑफ द सराउंडिंग्स अराउंड यू, बी इट अ प्लेन, बी इट अ ट्रेन ऑर बी इट एनी अदर कंट्री इन अ पब्लिक प्लेस. तर त्यामुळे रिस्पेक्टफुलनेस हा एक दुसरा फॅक्टर माया करता येतो की दॅट मेक्स यू स्मार्ट. आणि तिसरं मी असं म्हणेन की यू ऍक्सेप्ट द फॅक्ट की वॉट एव्हर कॅन गो रॉंग विल गो रॉंग. म्हणजे जर एक जागा आहे की जिकडे पिक पॉकेट्स करता फेमस आहे
तर माझं कसं झालं नाही याच्यावरती तुम्ही फार छान वाटून घेऊ नका, माझं होणार नाही याच्याकरता मी काय काळजी घेऊ शकतो ते बघा. तर त्याकरता मग जॅकेट घालायला लागलं तर घाला जॅकेट, उन्हाळा जरी असला तरी. तुम्हाला जर तुमचं डिस्ट्रीब्युशन ऑफ करन्सी आणि ऍसेट्स करायचं असेल तर ते करा. सेफचा वापर नीट करा. काही गोष्टी नका नेऊ तिकडे की जे म्हणजे इंस्टाग्राममध्ये तुमचं छान फोटो येण्याकरता तुम्हाला ती गोष्ट नेलाच पाहिजे, तर त्याची काही गरज नाही, कारण सेफ्टी इज मोर पॅरामाउंट. आणि थर्ड, आय थिंक फोर्थ मोस्ट कॉमन थिंग जी मी जेव्हा नेदरलँड्समध्ये होतो, पहिल्यांदा ॲम्स्टरडॅमला गेलो तेव्हा माझ्या मॅनेजरनी सांगितलं की जस्ट बी ऑलवेज माइंडफुल की इफ देर इज समबडी मोर ड्रंक देन यू अप्रोचिंग यू, तर गिव्ह हिम व्हॉट ही वॉन्ट्स अँड वॉक अवे. अजिबात तुम्ही स्वतःला ऍक्शन हिरो समजू नका की आय कॅन फाईट दिस पर्सन ऑफ. You might be able to do it, but getting into any confrontation outside the country is a very bad idea to do. तर त्याच्यामुळे समटाइम्स तुमची प्राईड स्वॉलो करून बी अवेअर ऑफ कॉमन सेन्स, ते केलं तर यू अवॉइड गेटिंग ट्रबल अँड युअर फॅमिली इन ट्रबल. मोर इम्पॉर्टंट. दॅट्स अ व्हेरी व्हेरी गुड ॲडवाईस. आणि आम्ही तर नेहमी पर्यटकांना हे सांगतच असतो. बट येस, पण मी हे पण पाहिलंय की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. सो जर पिक पॉकेट्स बद्दल विचार केला, जर आपलं पाकिट पहिल्यांदा मारल्या गेल्यानंतर देन वी स्टार्ट कीपिंग इट अहेड. अदरवाइज ते होतच नाही, कारण ती मेंटॅलिटीच असते की अरे मला काय होणार आहे. बट गुड, थँक्यू सो मच इंद्रनील. मोस्ट वेलकम. दिस वॉज अमेझिंग. म्हणजे थ्रू दिस वी गॉट टू अंडरस्टँड द पर्सनल साइड ऑफ यू, आणि दॅट्स वॉट वी ॲक्च्युली वॉन्टेड. कारण द एंटायर एपिसोड अराउंड द वर्ल्ड विथ इंद्रनील चित्रे वॉज मोर अबाउट your personal experiences, and thank you for sharing these. And hopefully Route 66 happens very soon, आणि आम्ही त्याचे फोटोज आणि व्हिडिओज जरूर बघू. नक्कीच. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीइंग मोर ऑफ युअर सिरीज. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. सो दॅट वॉज अराउंड द वर्ल्ड विथ इंद्रनील चित्रे. तुम्हाला हा एपिसोडबद्दल काय वाटलं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अराउंड द वर्ल्ड या पॉडकास्टवर तुम्हाला अजून कोणाला भेटायला आवडेल हेही सांगा. सी यू द नेक्स्ट टाइम.